माननीय सुभाषजी देसाई यांच्या हस्ते आणि 2 दिवस हे प्रदर्शन आणि काल झालेला कलावंतांशी गप्पांचा कार्यक्रम म्हणजे तरुण व्यंगचित्रकारांशी काल संध्याकाळी गप्पांचा कार्यक्रम झाला. आजही काही अनुभव आपल्याला नक्कीच ऐकायला मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशविदेशातून ही जी चित्रं आलेली आहेत त्यांचा बक्षीस समारंभ हा आत्ता महत्त्वाचा आहे. मी सर्वप्रथम मंचावर सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री माननीय सुभाषजी देसाई आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे सचिव माननीय सुभाषजी देसाई यांना विनंती की त्यांनी मंचावर यावं. त्याचप्रमाणे कार्टुनिस्ट कंबाईन आणि कार्टुनिस्ट कॅफेचे अध्यक्ष संजय मिस्त्री यांनाही विनंती, त्यांनीही मंचावर यावं. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, चारुहास पंडित योगेंद्र भगत यांनाही मंचावर निमंत्रित. मार्मिकचे संपादक मुकेश माचकर यांनाही विनंती की त्यांनीही मंचावर यावं. माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनाही विनंती की त्यांनीही मंचावर उपस्थित राहावं. रेषांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणारे हे सगळे कार्टुनिस्ट आणि हे सगळे व्यंगचित्रकार ज्यांची कला आपल्यासमोर गेली 2 दिवस आहे. आज बक्षीस समारंभाची सुरुवात करताना मी विनंती करेन की आपण दीपप्रज्वलनाने या बक्षीस समारंभाची सुरुवात करूया. सर्व मान्यवरांना विनंती, माननीय सुभाषजी देसाई यांना विनंती की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. आज मंचाकडे आपण पाहिलं तर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आपल्याला जी रेखाटनं दिसत आहेत बाळासाहेबांची रेखाटनं आहेत आणि त्यांच्या स्ट्रोक्समधनं जितक्या गोष्टी आपल्यापर्यंत अनेक वर्ष पोहोचल्या त्या कुठेतरी प्रातिनिधिक स्वरूपात इथे मांडण्याचा हा प्रयत्न. 1895ला पहिलं रंगीत व्यंगचित्र द येलो किड प्रकाशित झालं आणि त्याची आठवण आणि मग व्यंगचित्रकलेचा गौरव या दृष्टीने 5 मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. व्यंगचित्रकारांना जर मानाचं स्थान आणि प्रतिष्ठा जर कोणी मिळवून दिली असेल तर ती व्यंगचित्रकार माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आर के लक्ष्मण यांनी मिळवून दिली. त्यामुळे आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन जसा आपल्या परिचयाचा होता तसा बाळासाहेब ठाकरेंचा मावळा तितकाच गाजला, कारण मावळा या टोपण नावाने त्यांनी अनेक व्यंगचित्र त्या काळात काढली होती. खरं तर त्या काळातल्या कितीतरी आठवणी काल आपण उद्घाटनाच्या वेळेला पाहिलं असेल तर अनेक आठवणी बाळासाहेबांच्या फटकाऱ्यांच्या, अनेक आठवणी त्यांच्या स्ट्रोक्सच्या, अनेक आठवणी ते व्यंगचित्रकार कसे झाले याविषयीच्या अनेक आठवणी संजय मिस्त्री यांनी सांगितल्या. तर आजही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मी कार्टुनिस्ट कंबाईन आणि कार्टुनिस्ट कॅफे क्लबचे अध्यक्ष संजय मिस्त्री, एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून आपल्याला ते अनेक वर्ष परिचित आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघाचा बेस्ट कार्टुनिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार 5 वेळा त्यांना मिळालेला आहे आणि असे अनेक पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. मी संजय मिस्त्रींना विनंती करेन की प्रास्ताविक या कार्यक्रमाचं करावं. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक
आयोजित कार्टूनिस्ट कंबाईन यांच्या सहकार्याने हा व्यंगचित्र जत्रा कार्यक्रम सादर केला जातो आहे. व्यासपीठावरील मान्यवर आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपल्यासमोर दिसत आहे ते महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा मंत्री आणि ज्या पदाचा गौरव वाटावा असं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे सचिव, उत्साही, कार्यक्षम, शिस्तबद्ध मंत्री माननीय सुभाषजी देसाई, महापौर, माझे प्रिय मित्र, माजी अध्यक्ष प्रभाकर वायरकर, चारुहासजी पंडित, कार्टूनिस्ट कंबाईनचे सचिव योगेंद्र भगत आणि व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित समोर बसलेले मान्यवर. मित्रो, प्रथमच मी तुम्हाला 5 मे या जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जरा कृपया आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं. एक गोष्ट लक्षात ठेवा की कलाकार बोलत असताना किंवा कलाकार एखादे परफॉर्मन्स करत असेल तर टाळे वाजवायचे एक संकेत आहे, तो तुम्ही पाळा. कारण कलाकार हा टाळ्यांचा भुकेलेला असतो. कलाकार कभी मरता नहीं जिंदा रहता है. कलाकार कभी मरता नहीं जिंदा रहता है. जब भी कब्र खोदो तालियों के इंतज़ार में पाया जाता है. शेर व शायरी, कविता यामध्ये प्रचंड ताकद असते आणि ही ताकद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ओळखली होती. म्हणूनच मार्मिकचं जे स्लोगन आहे ते सुद्धा एक शेर आहे. अकबर इलाहाबादी या शायरचा तो शेर आहे. खींचो न कमानों को न तलवार निकालो, जब तोफ मुकाबिल है तो अखबार निकालो. मार्मिकचा शेर आहे. अकबर इलाहाबादीचा शेर आहे. अकबर इलाहाबादी हा नुसता शायर नव्हता, तो न्यायाधीश होता, वकील होता आणि तरीसुद्धा शब्दांची ताकद त्याने जाणली होती. जशी शब्दांची ताकद असते तशी रेषांची ताकद. चित्र हे जगातलं प्रभावी माध्यम आहे, लक्षात घ्या. जगातली पहिली भाषा जर कोणती असेल ना तर चित्र हे जगातील पहिली भाषा. माणूस बोलायला लागला तो बोलायला लागला. म्हणून आपण लहान मुलांना जेव्हा शिकवतो तेव्हा अंकल्पी दाखवतो. ए फॉर ॲपल, बी फॉर बटरफ्लाय. चित्र दाखवल्यानंतरच त्यांना भाषा कळते. इजिप्तच्या पिरॅमिडमधली जी चित्रलिपी आहे ती त्यामुळे आपल्याला समजते. चित्रांची अक्षरे झाली, अक्षरांची लिपी झाली, म्हणजे जसं कापसाचा धागा बनतो, धाग्याचं वस्त्र बनतं, तसं सोन्याची वळी असते, त्याचा दागिना घडवावा लागतो, तशी ही भाषा डेव्हलप झालेली आहे. म्हणून चित्रलिपी जगातील सर्वश्रेष्ठ लिपी आहे. जर तुम्ही ग अक्षर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल गजमधला गची जी आकार आहे गचा, तो सोंडेसारखा हत्तीच्या. लक्षात घ्या. जेव्हा हत्ती माणसाने पाहिला तेव्हा त्याला ग सोंडेसारखा दिसला, म्हणून त्यातून ग हा शब्द निर्माण झालेला आहे. म्हणून सांगतो, जगातील ज्या सगळ्या लिपी आहेत, कोणतीही भाषा घेतली तरी त्या सगळ्या लिपी ह्या चित्रमय आहेत, पिक्चोरियल आहेत. लक्षात घ्या. म्हणूनच चित्रांची ताकद ही मोठी आहे. आणि चित्रांची ताकद किती मोठी आहे मला वाटतं महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला सांगण्याची गरज नाही. ती ताकद माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जगाला दाखवून दिलेली आहे. व्यंगचित्राने क्रांती घडवली एवढेच नव्हे, ते महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री घडवला. ही गोष्ट व्यंगचित्राची ताकद आहे, रेषांची ताकद आहे. बाळासाहेबांकडे रेषाही होती आणि भाषाही होती. मित्रो, मी जास्त वेळ घेत नाही कारण देसाई साहेबांना गोरेगावला एक मिटिंगला जायचं आहे. काल मी बरंच बोललेलो आहे, पुन्हा केव्हा तरी बोलणार आहोत. कारण बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकातर्फे आपल्याला व्यंगचित्रांचे अनेक उपक्रम करायचे आहेत. त्यासाठी माझे सहकारी चारुहास पंडित, योगेंद्र भगत, प्रभाकर वायरकर ही सगळी मंडळी आपल्यासोबत असणार आहे. 5 मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन का साजरा केला जातो? काल मी तुम्हाला थोडी माहिती सांगितली, आज 1-2 मिनटात माहिती सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो. 5 मे 1895 रोजी जगातील पहिलं व्यंगचित्र प्रसिद्ध झालं. म्हणून 5 मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन साजरा केला जातो. व्यंगचित्र प्रसिद्ध झालं म्हणजे कोणतं प्रसिद्ध झालं तर रंगीत व्यंगचित्र प्रसिद्ध झालं. होगन्स ॲली नावाचे एक कार्टून स्ट्रीप, रविवारच्या अंकामध्ये कार्टून स्ट्रीप किंवा कार्टून छापण्याची पहिली सुरुवात 5 मे 1895ला झाली. ही गोष्ट लक्षात ठेवा. होगन्स ॲली नावाचं एक कार्टून कॅरेक्टर होतं आणि ते न्यूयॉर्क वर्ल्ड ह्या दैनिकामध्ये छापून येत असे. त्याचे संपादक होते जोसेफ पुलित्झर. पुलित्झर हा पुरस्कार जो दिला जातो बेस्ट जर्नलिस्टला, बेस्ट रायटरला, तो यांच्या नावाने दिला जातो. ते मूळचे हंगेरीचे.
नंतर न्यूयॉर्कला सेटल झाले, ते राजकारणी होते, वकील होते, लेखक होते, असे व्हर्सटाईल होते. त्यांचा हा पेपर न्यूयॉर्क वर्ल्ड, त्याच्यामध्ये रिचर्ड आउल्टकल्ट हा व्यंगचित्रकार तिथे एक स्ट्रीप काढायचा. त्या स्ट्रीपचं नाव होतं होगन्स ॲली. स्ट्रीप ब्लॅक अँड व्हाईट होती. आणि त्यानंतर असं झालं, 2 रंग, टेक्नॉलॉजी बदलत असते, 2 रंगाची छपाई चालू झाली. आणि दुसरा रंग कोणता द्यायचा, तर दुसरा रंग पिवळा देण्यात आला. कारण पिवळ्यावरती जर ब्लॅक कोणती वस्तू असेल ती ठळकपणे दिसते. त्यामुळे तुम्ही जर पाहिलं सगळे ट्रॅफिकचे सिग्नल, ते स्ट्रीप्स वगैरे ते पिवळ्या रंगावरती असतात. पिवळ्या रंगावरती काळा रंग उठून दिसतो. त्यामुळे दुसरा रंग हा पिवळा घेण्यात आला. आणि त्या होगन्स ॲलीचं नाव बदलून येलो किड ठेवण्यात आलं. आज आपण जो व्हॉट्सअपचा लोगो आहे, आज कार्टुनिस्ट व्हॉट्सअपचा लोगो आहे ना, तशा टाईपच्या बलूनमध्ये आपले डायलॉग्स लिहितात. पूर्वी तसं केलं जात नसे. तो कार्टुनिस्ट रिचर्ड आउटकल्ट नावाचा जो कार्टुनिस्ट आहे, तो जे वाक्य लिहायचा तो त्या टी शर्टवरती लिहायचा. कोणाच्या, त्या येलो किडीच्या पिवळ्या रंगाच्या टी शर्टवरती तो वाक्य लिहायचा. चांगली वाक्य लिहायचं. आपण टी शर्ट घालतो बघा, आता त्याच्यावरती लिहिलेलं असतं काहीतरी विचित्र वाक्य असतात. तरुण मुलं जी वापरतात ना, ती त्याच्यात गमतीदार वाक्य असतात. मी मध्ये रस्त्याने येताना एक पाहिलं की एक स्त्री शक्ती आहे, इथे स्त्रिया मोठ्या प्रमाणात आहेत. स्त्री शक्ती आहे आणि पुरुष सहनशक्ती आहे, अशी गमतीदार वाक्य त्या टी शर्टवरती असतात. ती वाक्याची सुरुवात ह्या रिचर्ड आउटकल्टने केली आहे, लक्षात ठेवा. झालं असं की त्या स्ट्रीपमुळे व्यंगचित्र लोकप्रिय झाल्यामुळे दुसरा जो त्यांचा स्पर्धक वर्तमानपत्र होतं, त्याचं नाव न्यूयॉर्क जर्नल, म्हणजे जसे आपल्याकडे टाइम्स ऑफ एक्सप्रेस आहे तसं त्यांचं स्पर्धक वर्तमानपत्र होतं न्यूयॉर्क जर्नल. त्यांनीसुद्धा येलो किड नावानेच एक कार्टून छापायला सुरुवात केली. आणि जसं नेस्लेची मॅगी, रामदेव बाबांची मॅगी, पेप्सी आणि कोको कोला यांचं जसं कॉर्पोरेट वॉर असतं, तसं ह्या 2 वर्तमानपत्रांमध्ये कॉर्पोरेट वॉर चालू झालं. ते इतक्या खालच्या पातळीवर गेलं की आपल्या राजकारण्यांची, यूट्यूबरची वक्तव्य त्याच्यापुढे काहीच नाही. इतकी खालची पातळी त्या येलो किडवरच्या कॅप्शनने, त्यांच्या संवादाने गाठली. आणि तिथेच येलो जर्नलिझम हा शब्द रूढ झाला. पीत पत्रकारिता हा व्यंगचित्रकलेचा इतिहास आहे. अशी व्यंगचित्रकला फोफावली. आपल्याकडे जे स्कूलापार 1857 साली सुरू झालं. त्याच्या अगोदर चित्रकार बनवणारी कोणतीही संस्था नव्हती. आणि त्याचे जे पहिले डीन होते ते आपले जंगल बुक बनवणारा जो लेखक आहे किपलिंग, रुडयार्ड किपलिंग, त्याचे वडील हे जे स्कूलापार्टचे पहिले डीन. आणि रुडयार्ड किपलिंग ज्याने जंगल बुक जगप्रसिद्ध लेखक झाला, त्याचा जन्म जे स्कूलापार्टमध्ये आपल्या मुंबईमध्ये झालेला, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर अशी व्यंगचित्रकला फोफावली. आणि त्या काळामध्ये अपेक्तर नावाचे एक पारसी ग्रस्त होते. पारसी लोकांचं या योगदान खूप मोठं आहे. त्यांनी पहिलं मार्मिकसारखं एक व्यंगचित्र नियतकालिक काढलं. आणि त्यावेळेला जगामध्ये पंच हे नियतकालिक प्रसिद्ध झालेलं होतं. आता पंच म्हटलं की व्यंगचित्रकाराचा पंच म्हणजे आपल्याला ठोसा वाटतो, पण ते पंच नाव त्यांनी ठोसा या शब्दावरून दिलं नव्हतं. इटलीमध्ये कठपुतळ्यांचे खेळ चालायचे, इटली देशामध्ये. आणि त्याच्यामध्ये एक विदूषकाचं पात्र होतं. त्या पात्राचं नाव पंचिनेलो असं होतं. जसं आपलं एखाद्याचं नाव राजीव असेल तर आपण राजू म्हणतो, संजय असेल तर संजू म्हणतो, तसं पंचिनेलोचं शॉर्ट फॉर्म झाला पंच. म्हणजे पंचच्या नियतकालिकाचा लोगो आहे तो विदूषक आहे. मार्मिकची जी संकल्पना आहे, मार्मिकची संकल्पना, विनोदी लेख, व्यंगचित्र, ही संकल्पना ही पंचपासून सुरू झालेली, लक्षात घ्या. आणि पंच एवढं लोकप्रिय झालं, जसं एखादा यूट्यूब चॅनल चालू झालं की अनेक यूट्यूब चॅनल्स चालू होतात, एखादं वर्तमानपत्र चालू झालं की तत्सम अनेक. तसं त्या पंचचा प्रभाव एवढा वाढला की पारसी लोक, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा होता, त्यांनी हिंदू पंच, पारसी पंच, मुस्लिम पंच अशी पंच काढायला सुरुवात केली. प्रॉब्लेम असा होता की आपल्याकडे व्यंगचित्रकार नव्हते, त्यांच्याकडे आर्ट इन्स्टिट्यूट होत्या इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, कारण ब्रिटिशांचा इतिहास मोठा आहे. पण आपल्याकडे आर्ट इन्स्टिट्यूट 1857 साली जे स्कूल, मग करायचं काय? त्यावेळेला आपल्या देशाची, आपली संस्कृती किंवा आपला देश असा एवढा संस्कृतीने असा भरभक्कम आहे की तिथे बाजीराव राघोबा यादव नावाचा एक चित्रकार होता. आणि तो भारतातला पहिला व्यंगचित्रकार, ही गोष्ट लक्षात ठेवा. तो मराठी आहे. जरा टाळ्या वाजवा जोरात. एक मराठी माणूस भारतातला नव्हे, आशिया खंडातला पहिला व्यंगचित्रकार आहे. त्याचं नाव बाजीराव राघोबा यादव.
काल आमच्या चर्चेमध्ये व्यंगचित्रकलेवरती उपजीविका करता येत नाही म्हणून अनेक व्यंगचित्रकार, तरुण व्यंगचित्रकार म्हणाले. तो मुद्दा मी साफ रागारागात खोडून टाकला. अरे साधी कोणतीही गोष्ट केली तरी उपजीविका करता येते, चप्पल शिवून करता येते, दूध वाटून करता येते. फक्त तुमच्यामध्ये पॅशन पाहिजे. पॅशन नसेल तर काही होणार नाही. आपण फक्त फॅशन करतो, पॅशन काहीच नसतं आपल्याकडे. तर तो बाजीराव राघोबा यादव हा भारतातला पहिला मराठी व्यंगचित्रकार. तो राहायचा कुठे? आपल्याला काळबादेवी रोड ज्यांनी पाहिलं असेल तिथे कोल्हाट लेन आहे. तिथे निर्णयसागर प्रेस, निर्णयसागर पंचांग छापलं जायची त्यांची इमारत होती. त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सिंगल रूममध्ये तो बाजीराव राघोबा यादव राहायचा. त्याच्याकडे एवढं काम असायचं की त्याला बँकेत पैसे भरायला जायला वेळ नसायचा. म्हणून त्याने आपल्या पुतण्याला बोलवून घेतलं. त्याचं नाव कृष्णाजी बळवंत यादव. आता बाजीराव यादव आणि कृष्णाजी बळवंत यादव ह्या दोघांमधला फरक लक्षात घ्या. बाजीराव राघोबा यादव जी चित्र काढायचा, कार्टून्स काढायचा महात्मा गांधींची, आगरकरांची, ती ओळखू येत नसत. आणि मग त्याच्यावरती तो नाव लिहायचा, आगरकर, महात्मा गांधी वगैरे. पण कृष्णाजी बळवंत यादव हा असा पहिला भारतातला नव्हे तर आशिया खंडातला मराठी व्यंगचित्रकार की ज्याने काढलेलं व्यंगचित्र, कॅरिकेचर लगेच ओळखू येत असे. नाव लिहायची गरज पडत नसे त्याला. आणि पण त्याचा प्रॉब्लेम असा होता की त्याला कल्पना सुचत नसतं त्या काका आणि पुतण्यांना. मग त्यांना जालंधर नावाचे एक वकील होते, त्यांचं मूळ नाव तालचेरकर. ते त्यांना कल्पना देत आणि त्या कल्पनांवरती ते दोघंजणं काम करत. एका वेळेला 15-15 नियतकालिकांसाठी ही माणसं काम करत असत. हे व्यंगचित्रकलेची ताकद आहे. व्यंगचित्रकलेवरती उपजीविका करता येत ना, आम्ही करतोच ना. आम्ही जे लाईफस्टाईल जगतो व्यंगचित्रकलेवरतीच जगतो ना. आम्ही पूर्ण वेळ व्यंगचित्रकार आहोत. तर व्यंगचित्रकलेचे मित्रांनो, ही ताकद जाणून घ्या. आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक व्यंगचित्रकार घडवण्याचं, व्यंगचित्र हे उपजीविकेचं साधन करण्याचं एक तंत्र, मंत्र, शास्त्र शिकवणार आहे. मी शास्त्री नाही, मिस्त्री आहे. तरीसुद्धा व्यंगचित्रकलेचं शास्त्र माझे मित्र वाईरकर आहेत, चारुहास पंडित आहेत, योगेंद्र भगत आहे, यांच्या सगळ्यांच्या मदतीने आपण अनेक उपक्रम आपल्याला करायचे आहेत. ही फक्त सुरुवात आहे. ये तो सिर्फ झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि मित्रांनो, सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. बोलण्यासारखं खूप काही. मी इथेच थांबतो आहे. 5 मेचा हा जो आपण कार्यक्रम इथे केलेला आहे, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक, एक किस्सा सांगतो, गंमत म्हणून थांबतो मी. ह्या सगळ्या वास्तूला काल सदा सरवणकर, सुभाषजी देसाई यांनी सांगितलं की ह्या सगळ्या दारदर परिसराला एक परिसर स्पर्श झालेला आहे. ह रा महाजनी लोकसत्ताचे पहिले संपादक, म्हणजे रवींद्र महाजनचे वडील, सांगितलं की तुम्हाला कळेल ते. रवींद्र महाजन जो हिरो होता त्याचे वडील हे ह रा महाजनी लोकसत्ताचे पहिले संपादक. आणि पहिले असे संपादक की ज्यांना मालकाने परदेशात पाठवलं. आणि ह रा महाजनी परदेशात गेले आणि इकडे भारतात आले, मुंबईमध्ये आले लोकसत्तामध्ये. तेव्हा त्यांना जाणवलं की परदेशातल्या वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावरती राजकीय व्यंगचित्र 3 कॉलमी छापून येतात. मग व्यंगचित्रकार कोण गाठायचा? म्हणून ह रा महाजनी या शिवाजी पार्क, हे गणपती मंदिर दिसतंय ना, मी काल सांगणार होतो पण हा किस्सा मुद्दाम आजच्यासाठी राखून ठेवला. गणपती मंदिर दिसतंय, तिथे मॉर्निंग वॉकला येत असत. आणि त्याच वेळेला प्रबोधनकार इथे 77A रानडे रोड, दादर पश्चिम, सेनापती बापटांचा पुतळा आहे, तिथे आतमध्ये राहत असत. बाळासाहेब श्रीकांतजी तिथे राहत असत. तिथून प्रबोधनकार इथे येत होते. ह्या कट्ट्यावरती दोघे बसले आणि ह रा महाजनी प्रबोधनकारांना सांगितलं, तुमचं बाळ मला हवं आहे माझ्याकडे व्यंगचित्रकार म्हणून. आणि तेव्हा प्रबोधनकार त्यांना म्हणाले की बाळ आता फ्री प्रेसमध्ये काम करतो, मला त्याला विचारावं लागेल. लक्षात घ्या की संपादक चांगला व्यंगचित्रकार शोधत असतात. म्हणून आपण जर चांगलं बनलं तर आपल्याकडे लोक येतात. हो, फुलाकडे जसं मधमाशा आकर्षित होतात, ही काय गुळगुळीत झालेली उपमा आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही चांगलं घडा आणि ते घडवण्याचं काम आम्ही जे काय आता उपलब्ध व्यंगचित्रकार आहोत, देशभरातले व्यंगचित्रकार आम्ही बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकातर्फे आमंत्रित करू, जगभरातले करू आणि चांगले व्यंगचित्रकार घडवू. आज आपले 2022 आहे. 2023चं प्रदर्शन पुन्हा आम्ही कधीतरी गोरेगावला सुभाष देसाईंच्या करू, गोरेगावमध्ये, दादरमध्ये. पण 2024चं मात्र आमचं 5 मे जागतिक व्यंगचित्रकार दिन आम्ही दिल्लीला साजरा करणार आहोत. आणि त्याचे उद्घाटक असणार आहेत पंतप्रधान उद्धवसाहेब ठाकरे. व्यंगचित्राची भविष्यवाणी खरी ठरत असते. लक्षात घ्या, बाळासाहेब जे जे काय बोलले अराजकमाचे सगळं खरं ठरलं आहे. त्याचं कारण काचेमधूनही दिसते जगाला, दगडामधूनही दिसते व्यंगचित्रकाराला. दिसते आपल्याला, सगळं चित्र दिसतंय. मित्रो, हा कार्यक्रम
मी जरी बोलत असलो तर तुम्हाला माहिती आहे बोलणारे खूप असतात, पण त्यांच्या मागे अनेक लोक असतात जे खरे त्यांच्या मागे उभे असतात. हा कार्यक्रम पूर्णपणे सुभाषजी देसाई यांच्या संकल्पनेतून, यांच्या कल्पनेतून. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सुभाष देसाई साहेबांनी आमच्याबरोबर इतक्या मिटिंग घेतल्या की दरवेळेला मंडपाचं काम चालू असताना एवढा मोठा माणूस बघून जायचा, काम कुठपर्यंत आलं याचे फोन करायचा. किती नियोजन, किती शिस्त. परत मी त्यांच्याशी मिटिंग करत असताना पाहिलं की प्रत्येक गोष्ट नोट करणं, चेहऱ्यावरचं हास्य, कधी कधी संताप नाही, कधी चेहऱ्यावरची शांती ढळू दिली नाही. ह्या गोष्टीसुद्धा आपण शिकल्या पाहिजे. आपण छोट्या छोट्या गोष्टीने चिडचिडे होतो. आज 3 खात्याचं मंत्रिपद, हे सचिवपद सांभाळणं सोपी गोष्ट नाही. आज एक प्रसन्न व्यक्तिमत्व, त्यांच्यासमोर मी तारीफ करणं, तुम्ही बघताय, तारीफ करण्याचा प्रश्नच आहे, तुम्हाला समोर दिसतंय ना. एक प्रसन्न व्यक्तिमत्व आणि ते आमच्या पाठीशी, शब्दशः आज आमच्या पाठीशी आहेत असल्यावर काय शक्य आहे ना. त्यांच्या पाठीशी उद्धवसाहेब, आदित्यसाहेब आहेत, बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे, आमच्या पाठीशी ते आहेत. त्यामुळे कार्टूनिस्ट कंबाईन्स आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक यापुढे अनेक व्यंगचित्रमय कार्यक्रम करणार आहे. मित्रो, भरपूर बोललो, 1 मिनिटच बोलणार होतो, पण इथे आल्यानंतर भान राहत नाही. एक ट्रान्समध्ये जातो आणि समोरच्याला खरं तर बोलणाऱ्याला वेळच कळत नाही. म्हणून मला वाटतं जो व्यासपीठावरती येतो ना समोर, मी मागाशी उत्तराला म्हणलं की मोठं घड्याळ ठेवलं पाहिजे, खरोखरच ठेवलं पाहिजे, विनोद म्हणू नव्हे. कारण त्याला भान राहत नाही, शब्दातून शब्द येत जातो, वाढत जातो, एकातून दुसरं सुचत जातं. मित्रो, परत एकदा मी तुम्हाला जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजय. खरं तर मगाशी म्हणाला संजय मला की घड्याळ लाव, मी मागून शर्ट खेचणार होते थोड्या वेळाने. पण खरोखर संजयकडे इतक्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या आणि इतक्या आठवणी आहेत की खरोखर आजच्या काळातल्या नवीन पिढीला हे कळलं पाहिजे. आणि जसं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने येणाऱ्या काळात ज्या अनेक कार्यशाळा असतील, या सगळ्या माध्यमातून हे ज्ञान जे आहे ते अधिकाधिक पुढच्या पिढीपर्यंत पोचावं, हाच खरं तर उद्देश आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या या सगळ्या चित्रांविषयी आपण बोलत असताना मार्मिक हे नावाप्रमाणेच इतकं, मार्मिक हे नावसुद्धा इतकं सुंदर ठेवलेलं आहे की त्यातली मार्मिक टिप्पणी आणि मार्मिक रेषा या कुठेतरी दिसतात. आणि त्यामुळे रविवारची जत्राची लोक वाट बघायचे, म्हणजे रविवारची जत्रात काय यावेळेला बघायला मिळणार आहे. म्हणजे असं बऱ्याचदा म्हटलं जायचं की बाळासाहेबांची राजकीय व्यंगचित्र ही राजकारण्यांना धाकात ठेवत आणि वाचकांची मात्र करमणूक करत. त्यामुळे त्यांच्या बोटातली एक अजोड कला, पत्रकारितेतलं बुद्धिचातुर्य, बिटवीन द लाईन्स वाचण्याची त्यांची प्रगल्भता किंवा त्यांची कुशाग्र निरीक्षण शक्ती, अफाट कल्पनाशक्ती, या सगळ्यांमुळेच त्यांची व्यंगचित्र तितकी बोलकी झाली. स्वतः ते म्हणायचे बाळासाहेब की आम्ही जे काही आहोत ते व्यंगचित्रकलेमुळेच आहोत. आमच्या हाती जर कुंचला नसता तर राजकारणात, समाजकारणात आम्ही शिखर गाठू शकलो नसतो. हे प्रत्यक्ष बाळासाहेबांचे उद्गार आहेत. आणि हे सगळं आपल्याला वाचायला, अनुभवायला आजही मिळतं आहे, कारण मार्मिक आजही तितक्याच दर्जेदार पद्धतीने काढला जातो. अर्थात त्यामागे पुन्हा नव्याने मार्मिकची एक जडणघडण करण्यामध्ये माननीय सुभाषजी देसाई यांचा मोलाचा वाटा आहे. आणि त्यातूनच मग एक पक्ष संघटना जरी असली तरी त्या माध्यमातनं एक कला जोपासणं हे देसाई साहेबांकडे आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी पुढे होतात. आणि संजय, तू म्हणालास त्याप्रमाणे हे व्यंगचित्र जत्रा ही त्यामुळेच शक्य झाली. मी इथे मार्मिकचे संपादक मुकेश माचकर यांना विनंती करेन की एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक, त्यामुळे त्याविषयी आज आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. मुकेश. आदरणीय देसाई साहेब, मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर, आपल्या सर्वांना सर्वप्रथम व्यंगचित्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. व्यंगचित्रकार रेषांमधून बोलतो हे मी रोज पाहतोच. माझ्याकडे आलेल्या व्यंगचित्रांमधून आणि जी आपण छापतो व्यंगचित्र, त्याच्यामध्ये व्यंगचित्रकार रेषांमधून बोलतो, तो शब्दांमधूनही बोलतो. हे आज ज्ञानेश सोनार, त्याच्यानंतर वाईरकर यांचे आपल्याकडे मार्मिकमध्ये कॉलम सुरू आहेत, त्याच्यातूनही कळतं. आणि संजय मिस्त्रींनी आजच्या दिवसाच्या निमित्ताने यावेळच्या मार्मिकमध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजळा देणारा, व्यंगचित्रकार म्हणून जी त्यांच्या आठवणीत त्यांना उजळा देणारा लेख लिहिलेला आहे.
तेव्हा त्याच्यातूनही त्यांनी दाखवून दिलेलं होतं की व्यंगचित्रकार शब्दांमधूनही बोलतो, तो मंचावरूनही बोलतो. हे आज त्यांचंच भाषण ऐकताना कळलं. आणि ते म्हणाले भान हरपलं म्हणून, पण भान हरपण्यासारखाच प्रसंग आहे. आज व्यंगचित्रकार असणं हे सेलिब्रेट होतं आहे. ज्या काळामध्ये साप्ताहिक बंद पडत आहेत, छापील माध्यमांचं काय होणार आहे अशी चर्चा सुरू आहे, त्या काळामध्ये शिवसेना म्हटलं की धाडस, शिवसेना म्हटलं की जी लाट येते आहे त्या लाटेकडे पाठ दाखवून पळत फिरणं नाही, तर त्या लाटेवर जाऊन धडकणं, अशी जी एक जिगरबाज वृत्ती आहे तिचं दर्शन घडवत ऐन करोनाच्या काळामध्ये मार्मिक हा पुन्हा नव्याने आपण लोकांसमोर आणू, अशी एक योजना, अशा प्रकारची कल्पना आदरणीय देसाई साहेबांनी मांडली. आणि मार्मिकला नव्या युगात आणावं, नव्या माणसांशी, नव्या वाचकांशी जोडावं, अशी त्यांची कल्पना होती. मधला संपूर्ण वर्षभराचा काळ हा पूर्ण करोनाचाच काळ होता. त्या काळामध्ये अंक आपला कुठपर्यंत पोहोचतो, काय होतं, या सगळ्याचा विचार न करता आम्ही आमचं काम करत राहिलो. त्याची फळं आम्ही या वर्षामध्ये मला वाटतं चाखू लागलो आहोत. ह्या वर्षामध्ये मार्मिक जेव्हा करोनाचे निर्बंध उठले, लोकांची साप्ताहिकं बंद पडत आहेत, अशा वेळेला मार्मिकला आठवणीने फोन करून आम्हाला तुमचं वर्गणीदार व्हायचं आहे असं सांगणारे फोन येत आहेत. आणि वर्गणीदारांची संख्या वाढते आहे. ही फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. मार्मिकच्या माध्यमातून बाळासाहेबांनी जो सगळा चमत्कार घडवला, व्यंगचित्रकाराची रेषा काय काय घडवू शकते हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आज आत्ताच्या काळामध्ये मार्मिक आणि व्यंगचित्रकार, आत्ताचे जे व्यंगचित्रकार आहेत, यांच्यात काही एक गेल्या वर्षभरामध्ये तुमच्या चेहऱ्यावर पण करोनाचा मास्क होता आणि मार्मिकच्या चेहऱ्यावर पण करोनाचा मास्क होता, असं काहीतरी झालं. आणि व्यंगचित्रकारांची तेवढ्या प्रमाणामध्ये नव्या मार्मिकशी ओळख नाही आणि नव्या व्यंगचित्रकारांची ओळख नाही, असं थोडंसं वातावरण निर्माण झालं होतं. देसाई साहेबांनी शुभारंभाच्या वेळेला असं सांगितलं की मार्मिक वाचनीय झालेलं आहे, पण मार्मिकमध्ये व्यंगचित्र नाहीत, व्यंगचित्रांचं प्रमाण कमी आहे. तर ती उणीव मलासुद्धा निश्चितपणे माहीत आहे. आणि आता आपण सगळेजण निर्बंधमुक्त अशा जगामध्ये आलो आहोत. तर आणि आपले मास्क खाटलेले आहेत. ज्या काही तुमच्या बाजूनी जे काही प्रश्न होते ते सगळे प्रश्न सोडवले जातील. त्या सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळतील आणि मार्मिक तुमच्यासाठी खुला आहे, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. मी आपल्या सर्वांच्या व्यंगचित्रांची वाट पाहतो आहे. त्यामुळे आवर्जून आपली व्यंगचित्र मार्मिककडे येऊ द्यात, ही आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती. बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती आणि कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थांच्या वतीने जे काही घडणार आहे त्या सगळ्यामध्ये मार्मिक हा तुमच्या कुटुंबाचा एक भागच आहे, आजचा मार्मिक. त्यामुळे त्या सगळ्यामध्ये प्रसिद्धीच्या संदर्भात जे काही करता येण्यासारखं आहे ते करायला मार्मिक कायम आपल्यासोबत असेल. आतापर्यंत आपण खूप लोभ ठेवलेला आहे मार्मिकवर. हा लोभ इथून पुढेही असाच राहू द्यात, आपला संबंध अधिकाधिक वृद्धिंगत होऊ द्यात, अशी मी स्वतःला आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद मुकेश. खरं तर मुकेशनी सांगितलं त्याप्रमाणे मार्मिकमधून ज्या गोष्टी येत होत्या आणि बाळासाहेबांच्या बाबतीतला एक संदर्भ सांगायचा तर व्यक्तीचा बुरखा फाडायचा, पण तो फाडला जाईल पण त्याला एक विनोदाची झालर असायची. म्हणजे एकाच कार्टूनचं फक्त उदाहरण देते आणि मग आपण बक्षीस समारंभाकडे वळूया. कारण बाळासाहेबांच्या चित्रांची आठवण जेव्हा येते तेव्हा एक चित्र खूप प्रकर्षाने लक्षात येतं. ते म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात त्यावेळेला 9 राज्यांमध्ये विरोधी सरकारं आली होती आणि तेव्हा इंदिराजींचं लांब नाक दाखवून त्यावर 9 लोक बसवलेली दाखवली होती बाळासाहेबांनी आणि कॅप्शन फार सुंदर होती, नाकी 9 आले. ही ताकद होती त्यांच्या रेषांमधली आणि त्यांच्या शब्दांमधली. आणि मला वाटतं तीच ताकद, तीच समयसूचकता आपण आजही जागृत ठेवून या नवीन व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन देऊया आणि त्यांचा सन्मान हा निश्चित करूया. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी परीक्षकांचं काम केलं
तर मला असं वाटतं की माननीय सुभाषजी देसाई यांना मी विनंती करेन की त्या परीक्षकांचा देखील आपण गौरव करावा, ज्यांची भारतभर प्रदर्शनं नेहमी होतात आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात व्यंगचित्रांचं प्रशिक्षण जे विद्यार्थ्यांना देतात, तपन मडकईकर यांना मी मंचावर याची विनंती करते आणि माननीय सुभाषजी देसाई यांना विनंती की त्यांनी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे लोकसत्ताचे व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनाही विनंती, त्यांनीही मंचावर यावं. या दोघांनी या संपूर्ण स्पर्धेचं परीक्षण केलेलं आहे. प्रशांत कुलकर्णी यांचं सन्मानचिन्ह निखिल गायकवाड घेतील. त्याचप्रमाणे काही ज्येष्ठ व्यंगचित्रकारांचा देखील सन्मान आपण इथे करणार आहोत. चारुहास पंडित यांना विनंती, त्यांनी सन्मान स्वीकारावा. योगेंद्र भगत, धनराज गरड, यांना विनंती की त्यांनी सन्मान स्वीकारावा. आणि कार्टुनिस्ट कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री, त्याचप्रमाणे ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वायरकर यांचाही सन्मान, त्यांनीही सन्मान स्वीकारावा. त्याचप्रमाणे माजी महापौर श्रद्धा जाधव यांचाही सन्मान आज या निमित्ताने. इतकी सुंदर रचना इथली केलेली आहे, ही मांडणी जी केलेली आहे. योगेशचा सत्कार तुम्ही. सागरचा सन्मान तुम्ही स्वीकारा. त्याचप्रमाणे आस्वाद हॉटेलचे सूर्यकांत सरजोशी आपल्यासोबत आहेत, त्यांचंही सहकार्य या संपूर्ण कार्यक्रमाला मिळालेलं, मी त्यांनाही मंचावर याची विनंती करते, त्यांनीही हा सन्मान स्वीकारावा. आता आपण बक्षीस समारंभाकडे वळूया. उत्तेजनार्थ खरं तर भारतीय आणि परदेशी अशा दोन विभागातनं ही स्पर्धा झाली. परदेशी अनेक चित्रं आलेली आहेत आणि त्यातल्या काही चित्रांची सुद्धा दखल इथे आपण घेतलेली आहे. त्यांची नावं मी नंतर सांगेन जे विजेते झालेत. पण आत्ता जे विजेते इथे उपस्थित आहेत आणि भारतीय चित्र जी आहेत त्यातले जे पुरस्कार आहेत ते उत्तेजनार्थ पुरस्कार ₹5,000 आणि सन्मानचिन्ह. पालघरचे उमेश कवळे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळालेला आहे. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते आणि त्यांनी आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. ₹5,000 आणि सन्मानचिन्ह. त्याचप्रमाणे बेळगावचे जगदीश कुंटे यांनाही उत्तेजनार्थ पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकार करतील मंदार दळवी. ₹5,000 रोख आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. जगदीश कुंटे बेळगावचे आहेत, ते येऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या वतीने मंदार दळवी हा सन्मान स्वीकारतील. तृतीय पुरस्कार जो मिळालेला आहे आनंद अंकुश भाईंदरचे
रुपये 10,000 रोख आणि सन्मानचिन्ह. आनंद अंकुश यांचं अभिनंदन. द्वितीय पुरस्कार मिळालेला आहे पुण्याचे विश्वास सूर्यवंशी, रुपये 12,000 आणि सन्मानचिन्ह. विश्वास सूर्यवंशी द्वितीय पुरस्कार. आणि या संपूर्ण स्पर्धेतनं प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे मिळवलेलं आहे ते पुण्याचे शौनक संवत्सर. आज ते उपस्थित नाही आहेत, पण त्यांचे वडील हा पुरस्कार स्वीकारतील. रुपये 15,000 आणि सन्मानचिन्ह. मला वाटतं टाळ्या यापेक्षा जोरदार वाजल्या पाहिजेत सगळ्या पुरस्कारार्थींसाठी. या टाळ्या निश्चित आहेत. शौनक संवत्सर यांना प्रथम क्रमांकाचा हा पुरस्कार मिळालेला आहे. सगळ्या मान्यवरांना विनंती त्यांनी स्थानापन्न व्हावं. आंतरराष्ट्रीय पारितोषिकं जी आहेत त्या आंतरराष्ट्रीय विभागामध्ये सुद्धा काही चित्रांची निवड झालेली आहे. त्यात उत्तेजनार्थ जे पारितोषिक आहे क्रिस्टॉफ कोवेलॉव्हिक पोलंडचे आहेत. सर्बियाचे गोरन सॅल्कॅनिन तृतीय क्रमांक. ही नावं आपल्याला कळणार नाहीत कदाचित, पण आपण नावं नक्की घेऊया कारण त्यांचा सन्मान आहे तो. तृतीय क्रमांक इराणचे हमीद सौफी यांना तृतीय क्रमांक मिळालेला आहे. द्वितीय क्रमांक इराकचे जब्बार कादर यांना मिळालेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक चीनचे फॅन लिंटाओ यांना मिळालेला आहे. मला वाटतं या सगळ्या पुरस्कारार्थींसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या निश्चित वाजवूया. आणि एकदा जोरदार टाळ्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्यासाठी. कारण येणाऱ्या पिढीला जर आपण रेषा आणि कंपोजिशन्स, शब्द आणि रेषा यांचं जर माध्यम करू शकलो आणि त्यांच्यापर्यंत संवादाचा हा धागा जर पोचवू शकलो तर निश्चित आपल्याला पुढच्या पिढीला एक चांगली कला आपल्याला नक्की देता येईल. आणि ही कला जोपासण्याचं काम बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने करण्यात येणारे आणि कार्टुनिस्ट कंबाईनची साथ ही निश्चित असणार आहे. यानंतर आपण एका मुलाखतीकडे वळणार आहोत. तत्पूर्वी मी तेच म्हटलं की माननीय सुभाषजी देसाई यांना विनंती करते की इतकं सुंदर आयोजन या 2 दिवसाचं झालेलं आहे. तर आपण खरं तर डिसेंबरपासून या सगळ्या रविवारची जत्रा, कार्टून्स या सगळ्या विषयावर बोलतो आहे. कार्टूनचा महोत्सव, व्यंगचित्र महोत्सव व्हावा हा सगळा विषय होतो आहे. आणि आज प्रत्यक्ष हा विषय घडलेला आहे. त्यामुळे इतकं सुंदर आयोजन झालं आहे. त्यामुळे आज या निमित्ताने माननीय सुभाषजी देसाई यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वप्रथम हा 2 दिवसाचा हा कार्यक्रम किंवा ही व्यंगचित्र जत्रा चांगल्या प्रकारे आयोजित केली त्याबद्दल आमची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समिती आणि कार्टुनिस्ट कंबाईन ह्यांचे मनापासून आभार. खरं तर संजय मिस्त्रींनी ही कल्पना पुढे आणली आणि आम्ही ठरवलं की हे केलं पाहिजे. 2 वर्ष कुठलेच कार्यक्रम होत नव्हते आणि अशा वेळेला कार्यक्रम आयोजित करण्यासारखी आता परिस्थिती आहे, बंधनं हटलेली आहेत आणि त्याच वेळेला ही कल्पना आली म्हणून हे प्रदर्शन, ही स्पर्धा घेण्यात आली आणि व्यंगचित्र जत्रा इथे आपल्यासमोर सादर केलेली आहे. याच्यामध्ये आता कसं झालेलं आहे की डिजिटल युग आलं आहे आणि बऱ्याच गोष्टी ऑनलाईन होतात, वेबसाईटवर होतात, इंटरनेटवर संपर्क साधता येतो आणि माहिती एकाकडून दुसरीकडे सहज जाऊ शकते. त्याच्यामध्ये मजकूर असतो, चित्र असतं, काही असू शकतं आणि त्यामुळं ह्या इंटरनेटच्या माध्यमातून संजय मिस्त्री यांनी
जे आवाहन केलं त्याला जगभरातून प्रतिसाद मिळाला. कारण तो जो संदेश आहे कुठेही पोचतो. आणि सगळ्या व्यंगचित्रकारांना आमच्या या जत्रेसाठी स्पर्धेसाठी चित्र पाठवा सांगितलं. त्याला इतका प्रतिसाद मिळाला, 600 चित्र आली. 600 व्यंगचित्रकारांनी याच्यात भाग घेतला. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातून भारतातून आलीच, पण आपल्यापेक्षा देशापेक्षा परदेशातून जास्त आली. 350 600पैकी ही व्यंगचित्र वेगवेगळ्या देशांमधून आली. त्याच्यामध्ये रशिया, युक्रेन, इराण, अझरबैजान, सिरिया असे सगळे देश आहेत, युरोपमधले देश. सगळ्याकडच्या व्यंगचित्रकारांनी आपली कला इंटरनेटवरून ती आपल्याकडे पाठवली. मग ते व्हॉट्सॲपवर असेल, त्यांचं काही जे माध्यम असेल, वेबसाईटवर असेल, पाठवली. आणि म्हणून आपण ती इथे आता एवढी सगळी 600 जणांची चित्र दाखवणं शक्य नाही, म्हणून त्याच्यातले ह्या मंडळींनी निवडली 150 आणि ती 150 चित्र इथे दाखवलेली आहेत. आणि परीक्षकांनी त्यातून मग हे पहिले, दुसरे, तिसरे क्रमांक निवडले. त्यामुळे जे विजेते झालेले आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी त्यांच्या कलेमध्ये हा नंबर पटकावला आणि ते त्यांच्या कलेचे आणखी अशीच जोपासना करत राहतील. त्यामुळे चांगले चांगले व्यंगचित्रकार पुढे येतील. जी माननीय बाळासाहेबांना खंत वाटत होती की व्यंगचित्रकला कमी होत चालली, व्यंगचित्रकार कमी दिसतात आणि खास करून राजकीय व्यंगचित्र काढणारे कोणी दिसतच नाहीत, असे बाळासाहेबांना फार मोठी खंत वाटायची. आणि त्यांना असं वाटत होतं की व्यंगचित्रकलेमध्ये जास्तीत जास्त मुलांनी, कलाकारांनी यावं. तर ह्या असा जर प्रतिसाद मिळत राहिला तर नक्कीच अधिक व्यंगचित्रकार पुढे येतील. त्यांना प्रकाशात आणण्यासाठी, संधी देण्यासाठी सुद्धा लोक तयार आहेत. आणि मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी सांगितलं की ते मार्मिकसुद्धा त्यासाठी स्वागत करतं आहे, लाल गालीचा अंतरला आहे. तेव्हा व्यंगचित्रकारांचं मार्मिकमध्ये सुद्धा स्वागत होईल. आणि पुढचे सगळे जे उपक्रम असतील ते नक्कीच अधिक भरगच्च होतील असा मला विश्वास आहे. आपले बाळासाहेब ठाकरे स्मारक जे होते त्या स्मारकामध्ये सुद्धा ते बाळासाहेबांची संपूर्ण जी जीवनकथा आहे ती व्यंगचित्राचं एक दालन असल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण व्यंगचित्रकार हे जी बाळासाहेबांची प्रमुख ओळख आहे ती ओळख जगासमोर कायम राहावी असा प्रयत्न माननीय उद्धवसाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आणि स्मारक समिती यांचा राहणार आहे. त्यामुळे तिथे त्या दालनातून बाळासाहेबांची चांगली गाजलेली व्यंगचित्रं जशी दाखवली जातील त्याचप्रमाणे व्यंगचित्रांवर आधारित ज्याचा उल्लेख आधी झाला असे काही उपक्रम तिथे केले जातील. त्याच्या कार्यशाळा होतील, त्याच्यावर चांगल्या चांगल्या व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिकं होऊ शकतात, मार्गदर्शन होऊ शकतं आणि एकंदर व्यंगचित्रकलेला एक चालना देण्याचं कार्य ह्या स्मारक जे जवळच इथे होते त्याच्यातून होणार आहे. त्या दृष्टीने सुद्धा संजय मेश्री आणि तुमची सगळी कार्टुनिस्ट कंबाईन ही संस्था आम्हाला बहुमोल मदत करू शकेल आणि तुम्ही ती मदत द्याल याची मला खात्री आहे. आज सर्व मान्यवर आले, परीक्षकांनी या ठिकाणी हे परीक्षण केलेलं आहे, त्यांनीसुद्धा जे सहकार्य दिलं त्याबद्दलही आम्ही धन्यवाद देतो. आपण सगळेजण इथे आलात त्यामुळे कार्यक्रमाला नक्कीच शोभा आली. आणि कालचा कार्यक्रम, आजचा कार्यक्रम, हे दोन्ही कार्यक्रम, उद्घाटनाचा आणि तर समारोपाचा, हे दोन्ही कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडलेले आहेत. एकंदरीतच अशा व्यंगचित्र जत्रा भविष्यातसुद्धा ठिकठिकाणी व्हाव्यात म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी कार्टुनिस्ट कंबाईनचे सगळे सदस्य हे हिरिरीने त्याच्यात भाग घेतील असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळेच आपल्या आजच्या ह्या उपक्रमाबद्दल ज्यांनी ज्यांनी ह्याला हातभार लावला त्याच्यामध्ये उत्तराताई मोने आहेत, आमचे महेश चव्हाण आहेत, स्मारक समितीच्या वतीने ह्या सगळ्या मंडळींनी
आणि मगाशी ज्यांचा उल्लेख केला ते सागर जाधव ज्यांनी हे सुंदर इतका मंडप तयार करून दिला आणि आपण सगळ्यांमुळे जास्त शोभा आली. तेव्हा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि जाता जाता मला थांबता येत नाही. गोरेगावमध्ये शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा आहे, त्यामुळे त्याला मला जायचं आहे. पण आपण जाऊ नका. व्यंगचित्रकारांची मुलाखत आहे, चांगला कार्यक्रम तुम्हाला त्याच्यामध्ये ऐकायला मिळेल. तेव्हा आपण जरूर थांबाल तशी मी विनंती करतो आणि मला जाण्याची मात्र परवानगी द्या. धन्यवाद. धन्यवाद. माननीय सुभाषजी देसाई यांचे धन्यवाद. माननीय आमदार सदा सरवणकर यांचे आभार. माजी महापौर श्रद्धा जाधव, सूर्यकांत सरजोशी, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, त्याचप्रमाणे ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, संजय मिस्त्री, चारुहास पंडित, योगेंद्र भगत, धनराज गरड, मार्मिकचे संपादक मुकेश माचकर, या सगळ्यांचे खूप आभार. आणि यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी सभागृहात स्थानापन्न व्हावं आणि आपण पुढच्या गप्पांकडे वळणार आहोत. कट्ट्यावरच्या गप्पा इथे होणार आहेत आणि देसाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी या गप्पांना नक्की थांबायचं आहे. जी अगदी थोड्याच वेळात 2च मिनिटात ते आले की मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि आता कट्ट्यावरच्या गप्पा रंगणार आहेत आणि सोबतीला चहाही असणार आहे तुमच्या, त्यामुळे चहा पिता पिता आपण या गप्पा आणि त्या गप्पांची रंगत आपण नक्की घेऊ शकणार आहोत. मी निमंत्रित करते चारुहास पंडित यांना, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या चिंटू या हास्यचित्र मालिकेचे सहनिर्माते. त्यांनी स्वतःची सृजन आर्ट ही आर्ट गॅलरी सुरू केली आहे. तसंच काष्ठचित्र या नवीन कला प्रकारातल्या चित्रनिर्मितीसुद्धा त्यांनी केलेली आहे. कार्टुनिस्ट कंबाईन या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. आजवर चारुहास पंडित यांना मराठी रत्न, कॉस्मॉस पुरस्कार, व्यंगचित्र पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत. अर्थात आपण कालपासून ज्यांना ऐकतोय आणि रंजक किस्से ज्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला मिळालेत, कार्टुनिस्ट कंबाईन आणि कार्टुनिस्ट कॅफेचे अध्यक्ष, ज्यांच्यामुळे आज आपण ह्या सगळ्या व्यंगचित्र जत्रेपर्यंत येऊन पोचलो आहे. मगाशी मी म्हटलं तसं मुंबई मराठी पत्रकार संघाचा बेस्ट कार्टुनिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार 5 वेळा ज्यांनी मिळवलेला आहे, आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित संजय मिस्त्री त्यांची मुलाखत घेणार आहेत. त्यामुळे यापुढची सगळी सूत्र मी संजय मिस्त्री यांच्याकडे सुपूर्द करते. संजय. धन्यवाद उत्तरा. चारुहास पंडित हे एकटं नाव नाही आहे. चारुहास पंडित सोबत दुसरं एक नाव येतं प्रभाकर वाडेकर. जसं कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, तसं चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे जोडी महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झाली आणि त्यांनी चिंटू ही कार्टून स्ट्रीप महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय केली. मागाशी मी सांगितलं की जगातील पहिली कार्टून स्ट्रीप ही होगन्स अली, ज्याच्यानंतर येलो किड झालं, ती त्यानंतर भारतामध्ये खास करून चारुहास पंडित यांची चिंटू ही मालिका प्रसिद्ध झाली. खरं तर मी व्यंगचित्रकलेचा अभ्यासक आहे, व्यंगचित्रकलेचा सतत अभ्यास करत असतो आणि चारुहास पंडित हे उत्तराने जसं सांगितलं तसं लाकडांपासून अप्रतिम अशा इंटरनॅशनल फ्रेम्स बनवण्याचं काम करतात. लाकडाचे छोटे छोटे पापुद्रे कापून त्यांच्या वेगवेगळ्या रंगांच्या शेड्स घेऊन त्यांच्या फ्रेम्स बनवतात. त्यामुळे खरं तर चारुहास पंडित यांचं नाव चारुहास मिस्त्री असायला पाहिजे आणि माझं नाव चारुहास पंडितच्या ऐवजी संजय पंडित असायला पाहिजे. चारुहासला मी पहिला प्रश्न हा विचारतो की प्रत्येक कार्टूनिस्ट, अगदी छोटा कार्टूनिस्ट असला तरी त्यालासुद्धा पॉकेट कार्टून, पॉलिटिकल कार्टून ज्यातून फार मोठी प्रसिद्धी मिळते हे व्हावंसारखं वाटतं. मग तुम्ही ह्या अशा
बालिश अशा चिंटू बनवण्याकडे का वळलात? त्याची जरा आम्हाला एक स्टोरी सांगा. अ, पहिलं तर व्यंगचित्रांची आवड हा एक मूळ स्वभाव होता आणि व्यंगचित्र बघत असताना अर्थातच लहानपणी जी व्यंगचित्र बघितली जातात ती मनावर परिणाम करतात. तर मला आठवतं की लहानपणचं पहिलं जे मी पुस्तक बघितलं, मी अगदी लहान होतो तेव्हा, ते हरिश्चंद्र लचके यांचं हसा आणि लठ्ठ व्हा. म्हणजे नावातच इतकी गंमत होती ती आणि ते पुस्तक मला खूप आवडायचं ते लहानपणाच्या ह्याच्यात. दुसरं जे पुस्तक हातात आलं ते होतं की श्रीद फडणीस यांचं हसरी गॅलरी. कुठलाही शब्द न वापरता त्यांनी अतिशय सुंदर मार्मिक असे विनोद केलेले होते आणि सहज साधेपणाने ते विनोद सांगायचे. ती शैली खूप आवडली, त्याचा एक परिणाम झाला. आणि हे मोठं होत असताना जे आमच्या हातात एक साप्ताहिक आलं ते म्हणजे मार्मिक. आणि मार्मिकमधली जी सगळी कार्टून्स बघायचो, मग बाळासाहेबांचे असतील, श्रीकांतजींचे असतील, ही बघत आम्ही मोठे आलो. आणि मला आठवतं की प्रत्येक आठवड्याचा म्हणजे तेव्हा आम्हाला त्यातली राजकीय कॉमेंट काही कळायची नाही, पण त्यातली जी चित्र असायची त्या चित्रांमध्ये खूप अशी मजा यायची. तर हे सगळं होत वाढत होतो. मग आर के लक्ष्मण यांचं पुन्हा उत्तम व्यंगचित्र बघायचो. पण हे सगळं होत असताना कार्टुनिस्ट व्हायचं आहे असं कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे तू जे म्हणतोस की हे पॉलिटिकल कार्टूनकडे जायचं का किंवा सोशल म्हणजे दिवाळी अंकाच्या कार्टूनकडे जायचं का, हा विचारच केलेला नव्हता. पण कार्टूनची आवड होती, त्यामुळे कार्टून ही एक आपली हॉबी कुठल्याही वर्तमानपत्रात न देताच चालू ठेवलेली होती. पुन्हा तो जो कार्टून स्ट्रिपकडे कसा वळलो हा एक वेगळाच भाग झाला. तर तुझ्या त्या पुढच्या प्रश्नात मग मी एखादं उत्तर देईन त्याचं. चारोस पंडित यांची जी चिंटू मालिका चालू झाली वर्तमानपत्रामध्ये, त्यावेळेला पहिल्यांदाच असा प्रकार झाला की दोन चित्रकारांची नावं एकत्र, चारोस पंडित आणि प्रभाकर वाडेकर. बरेच चित्रकार असे आहेत की त्यांना चित्र चांगली काढता येतात पण कल्पनेचा अभाव असतो, कल्पना दारिद्र्य असतं. तर काही व्यंगचित्रकारांना कल्पना चांगल्या सुचतात पण चित्रांकन करता येत नाही. तसं तुमच्या बाबतीत होतं का की प्रभाकर वाडेकर तुम्हाला कल्पना सुचवत होते आणि तुम्ही ड्रॉइंग करत होता, का दोन्ही मिळून तुम्ही करत होता तसं काम? कारण बऱ्याच वेळेला मी लक्ष्मीकांत प्यारेलालच्या वगैरे मुलाखती ऐकल्या, त्यात प्यारेलालनी सांगितले की बऱ्याचशा चाली आहेत, जरी आमच्या दोघांच्या नावावर असल्या तर बऱ्याचशा चाली लक्ष्मीकांतने बनवलेल्या आहेत, पण आमची दोस्ती एवढी होती की आम्ही दोघांचं नाव कधी एक्सपोज केलं नाही की कोण काय करतो आहे. तसं तुमच्या बाबतीत कार्टूनच्या कल्पना हा कार्टूनचा आत्मा आहे. आणि ड्रॉइंगपेक्षा ड्रॉइंग तर महत्त्वाचं आहेच, पण ड्रॉइंग आणि जर कल्पना यांची कार्टूनमध्ये चित्रांमध्ये ड्रॉइंगची आवश्यकता असते, तर कल्पना हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर कल्पना कोण सुचवायचं, का तुम्ही दोन्ही मिळून का दोघे मिळून काम करत होता? हे आपल्या तरुण पिढीच्या लोकांना अशासाठी सांगा की प्रत्येकाला आपल्याकडे एकट्याने काम करायची सवय आहे. दोघे मिळूनसुद्धा बरंच काही करू शकतो आपण, जसं लार्सन ट्रूब्रो आहे, एक से भले दो, तसं जोडीने खूप चांगलं काम होऊ शकतं, त्याविषयी सांगा. बरं, यात मी असं म्हणू शकेन की आम्ही दोघं एकमेकांच्या कामात कायम लुडबुड करायचो आणि ही जी लुडबुड होती त्याच्यामुळे आमचं काम एकजिन्सी आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही चिंटू बघितला तर तुम्हाला कल्पना आणि चित्र असं वेगळं नाही करता येणार. तर ही जी लुडबुड होती आणि तुम्ही जर का कुठलाही चिंटू म्हणजे आम्ही पहिल्यापासून जे करतोय त्यात चित्रकार चारुहास पंडित, लेखक प्रभाकर वाडेकर असं कधीही तुम्हाला दिसणार नाही. कारण कल्पनेत मी असायचो आणि चित्रात तो असायचा. म्हणजे मुख्यत्वे लिखाणाचं काम प्रभाकर करायचा, चित्राचं मी करायचो, पण लिखाणातही मी असायचो आणि चित्रातही तो असायचा. त्यामुळे आम्ही दोघं मिळून याला व्हिज्युअल रायटिंग असा एक शब्द कॉईन केला होता की आम्ही गप्पा मारत एखादी कल्पनेवर काम करायचो. कारण रोज करणं म्हणजे 22 वर्ष आम्ही सलग केलेलं आहे काम आहे, आज 30 वर्ष झालेली आहे. तर हे सलग करणं जे आहे ते या आमच्या प्रोसेसमधनं हे झालं. आणि दुर्दैवाने 2013मध्ये प्रभाकरचा अचानक निधन झालं, पण त्यानंतरही मी चिंटू चालू ठेवू शकलो कारण ही जी प्रोसेस होती
आम्ही एकत्र काम करायचो. त्यामुळे कधी कल्पना माझ्या असायच्या, कधी त्याच्या असायच्या, कधी चित्राचं विचार करताना एखाद्या अँगलचा आम्ही विचार करायचो. त्यामुळे आम्ही खरंच लुडबुड करत काम करायचो एकमेकांच्या क्षेत्रात. चारुहास तुम्हाला माहिती आहे की ग्रेट मॅन थिंग्स अलाइक किंवा दोन समविचारी लोकांची मैत्री चांगली होते. तसं चारुहास आणि माझ्यामध्ये एक साम्य आहे आणि ते साम्य म्हणजे असं आहे, मी इथे बाजूला सावरकर राष्ट्रीय स्मारक आहे, तिथे विकास सबनीस आणि आम्ही दोघे क्लासेस घ्यायचो. त्याचं नाव होतं कार्टून वर्कशॉप बाय विकास सबनीस आणि संजय मिस्त्री. आज विकास सबनीस जाऊन 2 वर्ष झालेले आहेत. आमचे सूर्यकांत सर जोशी मित्र आहेत, इथे समोर बसलेत, आस्वादचे मालक. त्यांना माहिती आहे आमची दोस्ती किती. आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचो. परवा मी त्यांना भेटलो त्यावेळेला परत त्या आठवणींना उजाळा मिळाला. मी आजही तो कार्टून वर्कशॉप बाजूला चालवतो. त्याचं टायटल किंवा त्याचं शीर्षक हेच ठेवलं आहे, कार्टून वर्कशॉप बाय विकास सबनीस अँड संजय मिस्त्री. विकास सबनीस गेलं असं मी समजतच नाही, कारण आमची दोस्ती आहे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी रहेगी. हाच पायंडा चारुहासने पाळलेला आहे आणि चारुहास अजूनही चिंटूची जी स्ट्रिप करतो त्याच्यावरती चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हेच नाव असतं. म्हणजे आता हे आमच्या दोघांमध्ये साम्य आहे त्याविषयी. चिंटू 30 वर्षाचा झाला तेव्हा अशीच माझी मुलाखत घेतली होती. तर एक खुर्ची रिकामी होती शेजारी माझ्या, कारण तिथे तो आहे हेच हे केलं होतं. तर फक्त एक आहे की तू यात आपल्याला दोघांनाही ग्रेट माइंड्स थिंग्स अलाइक म्हणून दोघांनाही उगाचच ग्रेट करून नाही ना, घेतलं. कारण बाकी कोण म्हणणार नाही आपल्याला ग्रेट आहेत, कारण प्रत्येकजण ग्रेट म्हणत असतो स्वतः. प्रभाकर आहे तिथे. प्रभाकर हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कॅरिकेचरिस्ट कार्टुनिस्ट आहे, माझा मित्र आहे आणि तो खरा व्यंगचित्रकार आहे. मला तो काही बोलतो हे जाहीरपणे सांगतो तुम्हाला, पण मनामध्ये कटुता नसते. हाडाचा व्यंगचित्रकार आहे तो. आणि संदेश तुमच्या बाजूलाच राहतो सांताक्रूजला. आणि बाळासाहेबांचा लाडका व्यंगचित्रकार. बाळासाहेबांचा लाडका व्यंगचित्र विकास सबनीस आणि प्रभाकर हे दोघे बाळासाहेबांकडे येतात. तर मित्रो, एक गोष्ट लक्षात घ्या, चारुहास पंडित हे स्कॉलर आहेत. म्हणजे आर्ट स्कूलमधून ते फर्स्ट आलेले आहेत. त्यांना स्कॉलरशिप मिळून ते जपानला गेले होते आणि जपानला त्यांना व्यंगचित्रकला आणि कार्टून स्ट्रीप ही सुचली. तो जरा किस्सा आम्हाला ऐकव. हां, आता मी इथे चित्रकलेत शिक्षण घेतलं. माझी स्वतःची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालू होती. कार्टूनची आवड म्हणून मी सकाळ दैनिकात काही कॉलम्सना कार्टून्स वगैरे काढायचो. म्हणजे तो शक्यतो इलस्ट्रेशन हा भागच मी म्हणेन त्याचं, कार्टून इलस्ट्रेशन. पण मी जेव्हा जपानला गेलो होतो तर जपानमध्ये एक मांगा संस्कृती आहे. म्हणजे आता ॲनिमे जशी आहे तशी एक मांगा संस्कृती आहे. मांगा म्हणजे कॉमिक्स. म्हणजे लहानपणी आम्ही कॉमिक्स बघितली होती, पण जपानमध्ये मी बघितली कॉमिक्स जी होती ती आपल्याकडे पूर्वी त्या टेलिफोन डिरेक्टऱ्या असायच्या तेवढी जाड कॉमिक्स होती. आणि मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. म्हटलं अरे हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एवढा त्याला रिस्पॉन्स आहे. तिथे कॉमिक्स कार्टून्स करणाऱ्या आर्टिस्टना एवढं हे आहे की आदर आहे त्यांच्याबद्दल. तर ते कुठेतरी मी घेऊन पुन्हा भारतात आलो होतो. ही स्कॉलरशिप 15-1 दिवसाचीच होती, त्यामुळे तिथे मी बरंच हिंडलो. तिथे ॲनिमेशन वगैरे पण ज्याच्यात आवड होती ते बघितलं. पण इथे भारतात आलो तेव्हा असं वाटलं की आपणही काहीतरी असं चालू करावं, काय एखादं असं पात्र क्रिएट करावं, असं एखादं पात्र जे इथलं अस्सल भारतीय असेल, इथल्या मातीतलं असेल. आणि अशा पात्राच्या शोधात असताना मला जे पात्र भेटलं ते म्हणजे प्रभाकर वाडेकर. प्रभाकर आणि माझी जी मैत्री झाली ती म्हणजे ॲडव्हर्टायझिंगमध्ये तो माझ्यासाठी कॉपीरायटिंग करायचा. ॲडव्हर्टायझिंगमधला एक महत्त्वाचा भाग असतो. फ्रीलान्स करायचा. पण आमच्या जेव्हा गप्पा व्हायच्या तेव्हा एक सारखं जाणवायचं की दोघांना कार्टून, कॉमिक्स, विनोद या सगळ्याची आवड आहे. आणि त्यातनं आम्ही दोघांनी ठरवलं की आपण एकत्र काम करायचं. अजून एक गंमत सांगतो तुम्हाला की कार्टून स्ट्रीप हा कला प्रकार जो एक सातत्याने हे करणं, मराठीमध्ये करणं, हे म्हणजे अभिमानाने सांगतो की चिंटूनी केलं आहे. पण तेव्हा हे करण्याच्या अगोदर इंग्रजी वर्तमानपत्रात कार्टून स्ट्रिप्स बघायचो. म्हणजे गारफिल्ड असेल, पीनट्स असतील वगैरे, अशा अनेक उत्तम होत्या. पण सारखं वाटायचं हे सगळं परदेशी काय. म्हणजे आजही तुम्ही बघितलं तर
हे सगळं परदेशी तुम्हाला म्हणजे आजही कुठलंही इंग्रजी वर्तमानपत्र तुम्ही उघडलं तर त्यातल्या कार्टून स्ट्रीप परदेशी असतात. हे भारतीय करू शकत नाहीत का असा एक प्रश्न पडला होता. त्यामुळे म्हटलं की आता आपण करायचं आणि ह्या एका जिद्दीने सुद्धा चिंटूची निर्मिती झाली. आपली मुलाखत जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत कारण सर्वांना घरी जायचं आहे, म्हणून काही महत्त्वाचे प्रश्न विचारतो की चारोजी चिंटूच्या पुढे तुमची कधी कधी झेप गेलेली जशी दिसत नाही. की बरेच व्यंगचित्रकार अनेक प्रकारचं काम करतात, जसं प्रभाकरने अनेक प्रकारचं इलस्ट्रेशन्स वगैरे केलेलं आहे, अनेक प्रकारचं काम करतात. चारोस पंडित पाठ्यपुस्तकातील इथे जी तरुण मुलं आहेत त्यांना कदाचित माहिती आहे की नाही माहिती नाही, पण पाठ्यपुस्तकातली जी सुंदर चित्र आहेत ती चारोस पंडित यांची आहेत. मुलांना अभ्यासाची गोडी लावणारी श्रीध फडणीस आणि चारोस पंडित यांची चित्र आहे. पण चिंटू खेरीज तुमचं काय फारसं काम दिसत नाही. त्याचं कारण काय की चिंटूमुळे वेळ मिळत नव्हता का चिंटूच्या मधून तुम्हाला बाहेर येणं जमलं नाही? नाही, त्याला थोडी आर्थिक कारणंही असतात. कारण अजूनही मी इथे अनेक व्यंगचित्रकार मित्र आहेत की व्यंगचित्रकलेवर उपजीविका करणं हे थोडंसं अवघड आहे. अशक्य नाही आहे पण अवघड आहे. त्यामुळे जी आपल्याला ज्यातनं आनंद मिळतो ते करावं आणि त्याला सपोर्ट म्हणून आपण एक वेगळं आपला व्यवसाय करावा. आता माझी गंमत अशी झाली होती की मी तू जे काष्ठचित्र म्हणाला तर या काष्ठचित्रात व्यंगचित्र इतकाच मला आनंद मिळत होता आणि बऱ्यापैकी पैसेही मिळत होते आणि व्यंगचित्रकलेत आनंद मिळत होता, तिथेही बऱ्यापैकी पैसे मिळत होते. तर म्हटलं दोन्हीकडचा आनंद आपण घेऊया ना. आणि त्यामुळे मग दोन्हीकडे मी तो जो वेळ वाटला त्यामुळे त्यापेक्षा वेगळा अजून वेळ काढणं आणि पुन्हा व्यंगचित्र करणं याला वेळ मिळाला नाही. त्यामुळे मी इथे हे केलं. कल्पना भरपूर होत्या, म्हणजे माझ्या अशा अजून काही कल्पना स्केचबुकात आहेत की अजून काही वेगळ्या थोड्याशा मोठ्या माणसांचं म्हणजे चिंटू हे संपूर्ण फॅमिलीसाठी आहे, पण कॉर्पोरेट जगतासाठी सुद्धा एक कार्टूनच्या कल्पना होत्या. पण शेवटी ती एक मर्यादा होते. जर का तुम्ही रोज कार्टून करायचं म्हटलं तर तुम्हाला मी तरी असं हे करतो की 4 तास वेळ द्यावा लागतो. चिंटूला ऑलरेडी मी 4 तास देत होतो, मग उरलेले 4 तास पुन्हा त्याला द्यायचं हे काही शक्य नव्हतं. आणि तुला ते माहितीच आहे, तू इतके वर्ष याच्यात काम करतोयस. म्हणजे खरं तर मला तुझं कौतुक वाटतं की संपूर्ण वेळ व्यंगचित्रकलेत तू कसा काय यशस्वी होत गेला. म्हणजे आमच्या दृष्टीने मला तू जरी आज मुलाखत घेत असला तरी मला तुला प्रश्न विचारायचा वाटतो की हे तू कसं साध्य केलंस. त्याचं उत्तर देतो त्यापूर्वी मी एक सांगतो की इथे जे पालक बसले आहेत, फार मोठ्या प्रमाणामध्ये पालक बसले आहेत, त्यांच्यासाठी मी सांगतो की त्यांची मुलं आहेत. आज पालक आपल्या मुलांना करिअरमध्ये टाकतात ना, तेव्हा त्यांचा प्रमुख पहिला प्रश्न यात तुला काय मिळणार, आता जॉब काय मिळणार, करिअरमध्ये पैसे कधी मिळणार, हा प्रश्न असतो प्रत्येक पालकांना. हे केल्यानंतर तुला काय मिळणार आहे. चारोस पंडित यांचं उदाहरण सांगतो की त्यांनी कलेवरती पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये 4 माळ्याची स्वतःची इमारत त्यांनी आपल्या कलेवरती ते घेऊ शकले. जर तुम्ही आपला व्यवसाय व्यवस्थित केला तर काय शक्य आहे ते सांगतो. मला त्याने प्रश्न विचारला, त्याचं उत्तर देतो की मी हा व्यवसाय कसा केला. आम्ही राष्ट्रीय स्मारक, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आणि कार्टून्स कंबाईन्सतर्फे जे उपक्रम चालू केलेले आहेत त्याचा प्रमुख उद्देश हा तरुणांना घडवणं, व्यंगचित्रकलेचा प्रसार करणं आणि त्यातून पैसे किंवा उपजीविका होऊ शकते ती कशी ते सांगणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. मी जेव्हा हा व्यवसाय चालू केला तेव्हा पहिल्यांदा मी श्रीध फडणीसांचं एक प्रदर्शन होतं छबिलदास आणखी किंग जॉर्ज हायस्कूलच्या मैदानामध्ये, तिथे त्यांना जाऊन भेटलो आणि ते कसं आपला व्यवसाय करतात ते पाहिलं. त्यानंतर योगायोगाने मला टाइम्स ऑफ इंडियाच्या फुटपाथवरती आर के लक्ष्मण यांची भेट झाली. आर के लक्ष्मण कोणाला भेटत नसत, पण माझं तेव्हा 17-18 असं वय होतं आणि त्यामुळे आर के लक्ष्मणला कौतुक वाटलं आणि त्याने मला भेट दिली. आणि त्यानंतर मी स्ट्रगल करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये काही व्यंगचित्र, हा आमचा गप्पांचा कार्यक्रम असणार आहे म्हणून मी सुद्धा थोडं बोलतो की मी व्यंगचित्र काढत असताना इतर दैनिकांना पाठवत असते ती साभार परत यायचं. मी जरा उड्या मारत जातो आणि त्यानंतर एक दिवस मी चित्र काढले आणि बाळासाहेब ठाकरेंना दाखवली शिवसेना भवनामध्ये. त्यावेळेला मार्मिकच्या सेंटर स्प्रेडवरती रविवारची जत्रा असायची. बाळासाहेब केव्हा शिवसेना भवनामध्ये येणार ते त्या चौकटीच्या बाहेर लिहिलेलं असायचं की बाळासाहेब अमुक अमुक वाजता अमुक अमुक तारखेला शिवसेना भवनामध्ये. दसरा मेळावा असेल तर त्याची प्रसिद्धीसुद्धा त्या चौकटीच्या बाहेर असायची, वाजत गाजत गुलाल उधळत या.
तसं मी चित्र घेऊन बाळासाहेबांकडे गेलो. बाळासाहेबांनी ती चित्र दाखवली. 5 चित्रापैकी बाळासाहेबांनी 2 व्यंगचित्र प्रसिद्ध केली. त्यातलं पहिलं चित्र असं होतं की आपल्या लहानपणी आई अशी दुपारी झोपलेली आहे आणि एक 12 वर्षाचा मुलगा ओणवा झालेला आहे. त्याच्यावरती दुसरा त्याचा 6 वर्षाचा भाऊ टाचा उंच करून लाडूचा डबा काढतो, पण त्याचा हात पोचत नाही आहे. तेव्हा तो वरचा भाऊ खाली वाकून आपल्या दुसऱ्या भावाला सांगतोय, दादा आपल्याला आणखी एक भाऊ हवा होता रे. हे व्यंगचित्र बघून बाळासाहेब हसले होते आणि ते माझं प्रसिद्ध झालेलं पहिलं व्यंगचित्र. हा जो व्यवसाय मी करू शकलो ते ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेतल्यामुळे. म्हणून मला हे माझा आत्मप्रौढी किंवा आत्मस्तुती करायची नाही. तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर हॉटेल काढायचं असेल तर आमच्या आसपासचे सूर्यकांत शेड आहेत, त्यांना जाऊन भेटा. मार्गदर्शन करायला कायम तत्पर असतात आणि प्रत्येकजण आपापल्या नशिबाने खात असतो, मोठा होत असतो. तुम्हाला व्यंगचित्र करायचं असेल तर अशा चारुहाससारख्या व्यंगचित्रकारांना भेटा, त्यांच्याशी गप्पा मारा, तुम्हाला बरंच काही मिळू शकतं. तर मित्रो, हा गप्पांचा कार्यक्रम आहे, मुलाखतीचा कार्यक्रम आपण म्हटलेलं आहे, पण गप्पांचा कार्यक्रम. चारुहासला माझा पुढचा प्रश्न असेल की चारुहासजी, तुम्ही ही व्यंगचित्र काढत असताना तुमची पुस्तकांचे संग्रहही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत. आणि हल्ली असं म्हटलं जातं की पुस्तकं कोण वाचत नाही, पण चिंटूचे असंख्य भाग आहेत. मला वाटतं किती भाग आहेत? 38 भाग आहेत. 38 भाग आहेत आणि आणखी ते प्रचंड विकले गेलेले आहेत. 6,500 पेक्षा जास्त चिंटू त्या याच्यात आहेत. आणि सेल किती झालेलं आहे? सेल काही लाखात झालेले आहेत. काही लाखात म्हणजे झाले. मराठीतलं काही लाखात पुस्तक. यात मला एक अजून छान काय वाटतं की कळत न कळत चिंटूनी मराठीसाठी काम केलेलं आहे. म्हणजे जेव्हा वर्तमानपत्रात चिंटू यायचा तेव्हा आता हल्ली सगळेजण इंग्रजी माध्यमात मुलांना टाकत असतात. अनेक पालक मला सांगायचे की तुमच्यामुळे आमची मुलं मराठी वाचायला लागली. कारण सकाळी ते पेपरमध्ये आल्यावर ते पटकन वाचून जाणं वगैरे. आणि आजही म्हणजे चिंटू 1991 साली सुरू झाला, तर आजही मुलं 91 सालचे विनोद पण तेवढ्याच आवडीने वाचतात. हे म्हणजे अजूनही तो या पिढीला, पुढच्या पिढीला कनेक्ट होतोय, याचाही मला खूप आनंद होतो. तर एक मराठी भाषेसाठी. आणि अजून एक मला सांगायला आवडेल, म्हणजे इथे न विचारताच आपलं थोडंसं स्वतःचं हे करतो की मुंबई युनिव्हर्सिटीचे जे जर्मन लँग्वेज डिपार्टमेंट आहे, तर त्यांनी परदेशी लोकांना आणि नॉन महाराष्ट्रीयन लोकांना मराठी शिकण्यासाठी काही पुस्तकं काढली आहेत. आणि त्या पुस्तकांमध्ये अनेक चिंटूंचा वापर केला आहे की त्या स्ट्रिप्स नी पटकन लोकांना मराठी वाचायला म्हणजे कळतात ते पटकन आणि ते रिलेट होऊ शकतं असं वाटतं. तर ते एक मला खूप छान वाटतं चिंटूच्या बाबतीत. खरं आहे. मी मगाशी म्हणालो की चारुहासने आपल्या कलेवरती इमारत घेतली आहे पुण्यासारखा. चारुहासकडून व्यवसाय कसा करायचा कलेवरती, व्यंगचित्रकलेचं, तेही शिकण्यासारखं आहे. आज वर्तमानपत्रातली व्यंगचित्र बंद झाल्यानंतर चारुहासजीने टी-शर्ट्स काढलेत, अनेक अशा वस्तू काढल्यात की जे पॅड काढल्यात, तुमची लिहिण्याची रायटिंग पॅड्स काढलेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की दर्जेदार कोणती गोष्ट असेल ती नेहमी विकली जाते. आम्ही आस्वाद हॉटेलमध्ये नेहमी जातो दर्जेदार खाणं. तसं चारुहासने जे काय काम केलं ते दर्जेदार आहे, म्हणून ही चारुहासची यशाची इमारत उभी राहिली असं मला वाटतं. तर तरुणांनी काम करताना आज दर्जेदार काम कुठे दिसत नाही, चांगलं काम. आज मगाशी मुकेश मास्करनी सांगितलं की मार्मिकमध्ये जे व्यंगचित्र येतात त्याचा दर्जा हा असतो. दर्जा कसा सांभाळायचा त्याविषयी जरा काही तरुणांना टिप्स द्या. नाही, सरसकट दर्जेदार कामं होत नाही असं मी म्हणणार नाही. अनेक जण आहेत दर्जेदार कामं करणारे, फक्त त्यांची कामं परवडत नाहीत असंही होतं, कारण त्यांची दर्जेदार असतात आणि त्या दर्जाप्रमाणे ते मानधन मागत असतात. पण तरीही म्हणजे मला जे आठवतं आहे की जेव्हा आम्ही चिंटू सुरू केला तर पहिली 10 वर्ष आर्थिकदृष्ट्या आम्हाला तो फार काही समाधानकारक नव्हता. आर्थिकदृष्ट्या आम्ही त्यात पूर्ण मनापासून काम करतो, म्हणजे तिथे दर्जाशी आम्ही कधीही तडजोड केली नाही. मग 10 वर्षानंतर आर्थिकदृष्ट्याही आम्हाला त्यांनी समाधान द्यायला सुरुवात केली. आणि त्यातनं मग तर मला असं वाटतं की जेव्हा हा कुठेतरी सुवर्ण मध्य काढला पाहिजे, म्हणजे व्यंगचित्रकारांनी आणि संपादकांनी, की संपादकांनी त्यांच्या कामाचा दर्जा लक्षात घेतला पाहिजे आणि व्यंगचित्रकारांनी कमी पैसे, म्हणजे असे मी काही व्यंगचित्रकार बघितले की ते कमी पैसे देतात म्हणून मी अगदी काहीतरी फालतू काम करतो. हे कधी व्यंगचित्रकारांनी नाही.
एकदा तुमचं हे काय झालं असेल व्यवहार, मग काम चोख पाहिजे, तरच तुम्हाला पुढे प्रगतीला वाव असतो. तर तो एक हे धरला आम्ही आपला मंत्र धरला की आपण काम आपलं चांगलं करायचं, पुढचं काय होईल ते बघूया. आणि नशिबाने हे चांगलं होत गेलं आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद. आणि आता जे आपण जेव्हा चिंटूचे जे मर्चंडाईज म्हणाला तू की टी शर्ट्स वगैरे, तर सारखं वाटायचं की आपण मिकी माऊस, डोनाल्ड डक वगैरे काय आपल्या इथली मुलं घालत असतात, मग एखादं मराठी कॅरेक्टर का नाही. आणि यातनं वाटलं की आपण ही मर्चंडाईज प्रॉडक्ट, आणि अर्थात त्याला एक दुसरा असा एक ॲडव्हान्टेज सध्या आम्हाला असा मिळायला लागला जो पूर्वी नव्हता. कारण ही कल्पना पूर्वीपासून होती, पण आता जो ॲडव्हान्टेज मिळाला की आम्ही ऑनलाईन विकू शकतो. हा ऑनलाईनच्यामुळे, कारण पूर्वी एकूण मार्केट कॅप्चर करणं हे प्रचंड अवघड होतं. आता ऑनलाईनमुळे लोक आमच्या वेबसाईटवर येतात आणि वेगवेगळे मर्चंटाईज घेतात आणि त्यांना ती आवडत आहेत. म्हणजे तिथे सुद्धा आम्ही असं करतो की टी शर्ट घेतला तर तो इंटरनॅशनल दर्जाचाच असला पाहिजे, तो चांगल्या क्वालिटीचाच असला पाहिजे आणि त्याच्यावर गंमत असली पाहिजे. तर म्हणजे एक अनेक, म्हणजे फक्त मुलांसाठी नाही बरं, मोठ्यांसाठी सुद्धा एक हे केलं आहे. चिंटू, पप्पू, राज, बगळ्या असे मस्त लोळत पडलेत हिरवळीवर आणि त्याला टायटल दिलं आहे आरामखोर. तर असे काही गमती त्यात केलेल्या आहेत आणि ते मुलांना खूप आवडतं आहे. आपण एखादा व्यवसाय केला की त्या व्यवसायामध्ये काय तोच व्यवसायामध्ये अनेक वर्ष अडकून पडतो, त्याच्यामध्ये प्रयोगशीलता आपण अजिबात दाखवत नाही. की मी झेरॉक्समध्ये, आम्ही मागाशी झेरॉक्स मारायला गेलो, हे आपल्या चित्रांच्या प्रिंट्सच्या, तिथे मी एक मुलगा मारला, बघितला तो झेरॉक्स मारणारा, त्याला विचारलं किती वर्ष काम करतोय, 35 वर्ष तिथेच काम करतोय झेरॉक्स मारणार. प्रगती काहीच नाही. प्रगती नसली तरी अधोगती तरी व्हायला पाहिजे, ती सुद्धा नाही. पण चारू असणे आपल्या व्यवसायामध्ये कायम प्रगती केलेली आहे. म्हणजे पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवर येणं. मगाशी आपण पुस्तकांचा उल्लेख केला, टी शर्टचा उल्लेख केला, मराठी चित्रपटसुद्धा चिंटूचा चारुहासने बनवलेला आहे, ती पण झेप चारुहासने घेतलेली आहे. तर चित्रपटाकडे तू कसा वळलास? चिंटूचे 2 चित्रपट झाले मराठी. मला वाटतं तुम्ही त्यातल्या काही जणांनी किंवा त्यांच्या मुलांनी झी टी व्हीवर, झी टॉकीजवर बघितला असेल आणि अजूनही तो मुलांना खूप आवडतो. 2011 आणि 12मध्ये 2 चित्रपट आले होते. आता त्यात गंमत एक सांगतो की एखाद्या कार्टून कॅरेक्टरवर चित्रपट होणं ही भारतातली पहिली वेळ आहे. म्हणजे हा माल आपल्या मराठी चित्रपटाला जातो की कार्टून कॅरेक्टरवर येणं आणि एका कॅरेक्टरचे लागोपाठ 2 चित्रपट येणं. म्हणजे लागोपाठ म्हणजे पहिल्या वर्षी आला आणि दुसऱ्या वर्षी आला, हेही आत्तापर्यंत कधी झालेलं नाही आहे. तर तोही मला एक अभिमान वाटतो त्याचा. हे चित्रपट करण्याची आमच्या डोक्यात बरेच वर्ष कल्पना होती, पण एक चांगला कोणतरी मिळावा, असं एक पार्टनर मिळावा असं वाटत होतं. आणि लकीली श्रीरंग गोडबोले हे आम्हाला अप्रोच झाले आणि त्यांचं काम आम्हाला माहिती होतं. म्हणजे त्यांनी मुलांसाठी, म्हणजे थिएटर अकॅडमीमध्ये जे कोण मुलांसाठी त्यांनी काम केलेलं आहे, ती याची ग्रिप्सची चळवळ आहे, जे मुलांचं थिएटर आहे त्याची, तर ते त्यांनी केलेलं आहे. त्यांचं काम माहीत होतं, त्यांचं विनोदाबद्दलचा सेन्स माहीत होता. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की हां, हे परफेक्ट हे आहे कॉम्बिनेशन. आणि मग आमचं पोरगं त्यांच्याकडे आम्ही सुपूर्त केलं. फक्त आम्ही बघितलं की जी स्टोरी आहे ती चिंटूच्या कॅरेक्टरला सूट होणारी होती आहे ना, एवढंच आम्ही त्यात बघितलं. पण बाकी पूर्ण त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्या दोन्ही चित्रपटांना खूप प्रतिसाद. म्हणजे पुण्यात मला आठवतं आहे की बस गाड्यावरून अशी मुलं यायची आणि तो चित्रपट बघायचे. पुन्हा एकदा नवीन प्रेक्षक आलेले त्यांना सांगतो की आमचा हा उपक्रम तरुण पिढी घडवणं, व्यंगचित्रकला पुढे नेणं, आम्ही काय आहोत किंवा आमचं स्वतःचं आत्मचरित्र सांगणं हा उद्देश नाही. कालच्या आमच्या ज्या मुलाखती होत्या त्याचासुद्धा सूत्र हेच होतं की तरुणांनी त्यातून शिकावं. हे सगळं ऐकल्यानंतर मला वाटतं पालकांनीसुद्धा विचार करावा की आपण कलाक्षेत्रातसुद्धा करिअर चांगलं होऊ शकतं. असं एकच क्षेत्र नाही की त्याच्यामध्ये करिअर आहे, मेडिकल आणि इंजिनिअरिंग असं नाही, कलाक्षेत्रातसुद्धा करिअर होऊ शकतं. फक्त चारोजींसारखं काम, शिस्तबद्ध काम करायला पाहिजे तर होऊ शकतं. आत्ता मगाशी जो सत्कार राहिला होता,
प्रशांत कुलकर्णी आपल्या इकडे आलेले आहेत. प्रशांत पुढे 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 आहे ना. कार्टुनिस्ट कंबाईनचे पूर्वीचे माजी अध्यक्ष आहेत प्रशांत कुलकर्णी, आणि लोकसत्तामध्ये तुम्ही त्यांची पॉकेट कार्टून्स नियमित बघत असतात. याशिवाय ते व्यंगचित्रकला याच्यावर वरती अनेक प्रशांत. लेख लिहित असतात. प्रशांत वरती आहे ना जरा, वर एक मिनिट इकडून उभा उभा राहा. प्रशांतचा टी शर्ट बघा, याच्यावरती सुद्धा कार्टूनचा वापर आहे. फक्त ती परदेशी कार्टून्स आहेत याचा जरा मला राग येतोय. हरकत ते मी हरकत. चिंटूची वापरली पाहिजेत, नाहीतर मी तुला एक चिंटू कार्टून देईन भेट टी शर्ट. थँक्यू. मी त्याचीच वाट बघतोय तुम्हाला केव्हा देतोस म्हणून मुद्दाम आज घालून आलो. एनिवे सर्वांना आजच्या विशेष दिवसाच्या शुभेच्छा. असेच हसत राहा आणि आमच्या कार्यक्रमानं गर्दी करत राहा. अतिशय दुर्मिळ अशी आमची जात आहे व्यंगचित्रकार ही, त्यामुळे तुमच्या पाठिंब्यावरतीच आम्ही नक्कीच पुढे प्रगती करत राहू. थँक्यू संजय. मग बोलवतो तिला बस. प्रशांतच्या टी शर्टवरती जे परत एक बस मगाशी मी परत सांगतोय, मी परत पालकांसाठी सांगतोय ते की आर्थिक गणित शेवटी काय असतं माहिती आहे, लोक पैसा आहे तो सब पूछते कैसा आहे. पैसा हे गणित महत्त्वाचं. प्रशांतच्या टी शर्टवरती प्रशांतला बोलवण्याचं मुद्दाम असं, कारण प्रशांतच्या टी शर्टवरती जे कॅरेक्टर्स आहेत ते चार्ल्स शूल्ट्स नावाच्या एका व्यंगचित्रकाराचे आहेत, अमेरिकन. आणि ते ब्राउनी आणि कुत्र्याचं नाव काय द्या, हां स्नूपी. ही स्नूपी ही ती कॅरेक्टर आहे. नीट ऐका, आता शांतपणे ऐका. जगामध्ये ज्या अब्जाधीश लोकांची यादी येते कलाकारांची, त्याच्या 3ऱ्या क्रमांकावरती हा चार्ल्स शूल्ट्स व्यंगचित्रकार आहे, हे लक्षात घ्या. ही कार्टून्स काढणारा जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर. आता तो श्रीमंत कसा झाला ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी चारोसकडे परत बोलतो. प्रशांतमध्ये आल्यामुळे जरा विषयांतर होते, पण सांगतो. सिंडिकेट हा कार्टूनमध्ये प्रकार असतो. म्हणजे एकच कार्टून काढायचं आणि ते अनेक वर्तमानपत्रांमध्ये द्यायचं. म्हणजे एकदा मेहनत करायची आणि त्याचा वापर अनेक वेळा करायचा. म्हणजे तो चार्ल्स शूल्ट्स काय करायचा की एक स्ट्रिप काढल्यानंतर ती वेगवेगळ्या भाषेमध्ये जगांमधल्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये द्यायच्या. समजा त्याला एका कार्टून स्ट्रिपचे 100 रुपये मिळाले, तर तीच कार्टून त्याची जगभरामध्ये एकाच दिवशी 1000 वर्तमानपत्रामध्ये यायच्या. 1000 × 100 बघा किती होतात. ही अमेरिकन संस्कृती सिंडिकेट. 6 महिने फक्त तो काम करायचा आणि 6 महिने जग फिरायचा. म्हणजे कुठल्याही कलेतून किती पैसा मिळवता येऊ शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे कलाकार बनायला हरकत नाही. तुझं याविषयी काय मत आहे जरा मला जाणून घ्यायचं आहे. मलाही असं व्हायला आवडलं असतं, पण आपल्या इथे सिंडिकेट हा प्रकार प्रयत्न केला मी, पण ते नाही झालं. आणि तू म्हणतोय ते गणित अगदी म्हणजे जाणवत होतं की हे असं होऊ शकतं. मी जरा मध्ये बोलतो. आपल्याकडे काय होतं माहिती आहे का, आपण सगळं काम ना एकट्याने करायला बघतो, पण कामांची जर विभागणी केली. आम्ही कार्टूनिस्ट कंबाईन्सचे जे कार्यक्रम यशस्वीपणे करतोय त्याचं रहस्य सांगतो तुम्हाला. पुढे कोणी टीम येणार आहे असेल, अध्यक्ष वगैरे, आम्ही टीमवर्क केलं आणि ज्या ज्या लोकांनी एकट्याने काम केलं ते अयशस्वी झालेले आहेत. कारण मीच एकटा खुर्चीवर बसणार, मीच एकटा स्टेजवर बसणार, होणार नाहीत कामं. मी अध्यक्ष झाल्यानंतर सर्व माजी अध्यक्षांना बसायचे परवानगी दिली, त्यांना सोबत घेऊन आलो आणि असे कार्यक्रम होतात. हे टीमवर्क आहे, लक्षात ठेवा. तसा कोणताही धंदा, कोणताही बिझनेस हा टीमवर्क आहे, हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याने कामं होत असतात. आम्ही कार्टूनिस्ट कंबाईनची कामं करत असताना चारोस असतो, माझ्या प्रशांत असतो, प्रभाकर असतो, योगेंद्र भगत असतो, विश्वास असतो, धनराज असतो, ही सगळी आमची टीम काम करत असते. आपण धंद्यांमध्ये अयशस्वी होण्याचं प्रमुख कारण सगळं काम आपणच करायचं. म्हणजे चित्र मीच काढणार, त्याचं इंकिंग मीच करणार, मेल पण मीच करणार, स्कॅन पण मीच करणार, संपादकांना फोन मीच करणार. कारण सगळं मला एकट्यालाच खायचं असतं, दुसऱ्यांना द्यायचं नसतं. आणि तिथून आपण मागे राहतो. कामांची विभागणी केली व्यवस्थित तर आपण व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो, असं माझं मत आहे. कदाचित ते चुकीचं सुद्धा असू शकेल. तुझं काय मत आहे याविषयी? नाही, नक्कीच विभागणी, मी ती विभागणी बायकोबरोबर केलेली आहे. कारण माझी बायकोही आर्टिस्ट आहे, त्यामुळे व्यावसायिक पैसे वगैरे सगळं तिच्याकडे मी सोपवलेलं आहे. तर असा कोणी आपण आपल्या अशी विभागणी केली ना तर खूप सोयीचं जातं, संसार सुखाचा होतो. तर मित्रहो, आपण आपले जे वर्कशॉप आणि मुलाखती ह्या माचकर साहेब आहे का आपल्या करिअर ओरिएंटेड असणार आहेत, की यातून आपण व्यवसाय कसा, हॉबी बिबी करायचे दिवस गेले. आता ते समजा करणारे करोत, पण त्याच्यातून 2 पैसे मिळालेच पाहिजेत, प्रत्येकाला मिळालेच पाहिजे. कलेतून आज तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला नाटकं चालू होती, त्यानंतर चित्रपट आल्यानंतर लोक म्हणायला लागले नाटकाचा धंदा बसणार.
व्हिडिओ कॅसेट्स आल्यानंतर लोक म्हणायला लागले चित्रपटांचा व्यवसाय बसणार. त्याच्यानंतर हे तुमचे गुगल वगैरे आल्यानंतर लोक म्हणायला लागले की आता चित्रपटात कोणी जाणार नाही. आजही 400-500 रुपयाची तिकीटं काढून लोक जातात. कुठली गोष्ट कधी संपत नसते. कॉन्कॉर्ड विमान आले तरी हातगाड्या आपल्याला चालताना दिसत आहेत, बैलगाड्या चालताना दिसत आहेत. फक्त तुम्ही तो कसा व्यवसाय करता त्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आजही तुम्ही ऑनलाईन स्विगी झोमॅटोने मागवता, पण हॉटेलमध्ये सुद्धा गर्दी असते आजही. त्यामुळे तुम्ही कोणता व्यवसाय कसा करता ते महत्त्वाचं, आणि ते मार्गदर्शन आम्ही बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आणि कार्टून्स कंबाईन्सतर्फे करणार आहोत. आणि त्यासाठी चारुहास, प्रशांत वाईरकर यांचे सगळे मार्गदर्शनपर आपली काही व्याख्यानं किंवा असे परिसंवाद आपण ठेवणार आहोत. मला वाटतं भरपूर वेळ झालेला आहे, तर तरुणांना तू काही संदेश देऊ इच्छितोस. आणि नंतर मी प्रशांत कुलकर्णी यांना बोलवून कार्टून्स कंबाईन्सचं आमचं कामकाज कसं चाललं आहे त्याविषयी जरा आम्हाला मार्गदर्शन पण करा, गुगल मॅपसारखं. आणि त्याचं परीक्षण, चित्रपट आपले जी चित्र आली त्यांचं परीक्षण करताना तुम्हाला काय अनुभव आले चित्र बघताना, कारण एवढी सगळी चित्र तुम्हाला बघायची होती. आम्ही नुसतं तुमच्याकडे गठ्ठा पाठवला. ते अनुभव जरा आपल्या प्रेक्षकांशी 4 वाजता बोलून झाल्यानंतर करा या स्टेजवरती. आता बोल. हां, तू प्रश्न विचारला की तरुणांना करिअर म्हणून मार- काय काय करायला पाहिजे व्यवसाय मार्ग- करण्यासाठी. मार्गदर्शन नाही. हां, हां. नाही, खरं सांगू का की मला तरुणांनी पहिल्यांदा व्यंगचित्र क्षेत्राकडे वळालं पाहिजे की नाही, की बाबा ह्याच्यामध्ये काय पैसा मिळत नाही, तुम्ही हॉबी म्हणूनच करा, कुठली तरी नोकरी करा, आणखी हा व्यवसाय करा. माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही पूर्ण वेळ झोकून द्या. तुम्हाला माहिती आहे का, अनेक चित्रपटामध्ये जे कलाकार आले चित्रपटामध्ये त्याने आपली मागचा दोर कापून टाकला होता ना. मागचा दोर कापून टाकल्याशिवाय यश मिळत नाही ना. आज विक्रम गोखले घ्या किंवा डॉक्टर श्रीराम लागू घ्या, डॉक्टर काशीनाथ घाणेकर या व्यवसायाने डॉक्टर होते, पण त्यांनी मागचा दोर कापून टाकला, अंधारात उडी मारली होती. आणि ती उडी मारल्याशिवाय मला वाटतं यश मिळत नाही. तुम्ही पण कम्फर्ट झोनमधून बाहेर, आपण कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. मी तर संदेश हा देईन की तुम्ही पॅशनेट राहा. मी एक नेहमी किस्सा सांगतो, तो सांगतो कारण हा गप्पांचा कार्यक्रम आहे. एक मुलगा होता छोटा, तो एका शिक्षकाकडे गेला आणि त्यांना म्हणाला की मला तुमच्यासारखं यश मिळवायचं, मला काहीतरी मंत्र सांगा. तेव्हा त्याचा गुरु त्याला म्हणाल चल माझ्याबरोबर, आणि एका नदी किनारी असा घेऊन गेला. नदी किनारी जाताना त्या तरुणाला त्याने नदीत ढकललं. नदीत ढकलल्यानंतर काय झालं, त्या तरुणाच्या नाकातोंडामध्ये पाणी जायला लागलं. पाणी गेल्यानंतर त्याला श्वास घेणं अवघड झालं. आणि हा गुरु त्याचा काय करायचा, त्या नदीमध्ये उतरून तो वर येण्याचा प्रयत्न करायला लागला. त्याचा डोकं दाबून त्याला खाली टाकण्याचा प्रयत्न करायचा. बराच वेळ गेल्यानंतर त्या गुरुने त्याचा शर्ट खेचला आणि किनाऱ्यावरती आणून त्याला अक्षरशः टाकल्यानंतर त्या तरुणाने पहिली गोष्ट कोणती केली माहिती आहे का, असा दीर्घ श्वास घेतला. त्या गुरुने त्याला विचारलं की बाबा तू पाण्यात बुडत होतास तेव्हा तुला कोणती गोष्ट आवश्यक वाटली. तो म्हणाला श्वास. तेव्हा गुरुने त्याला उत्तर दिलं की जेव्हा तुला आयुष्यामध्ये श्वासा इतकी महत्त्वाची गोष्ट तुला वाटेल तेव्हा आणि तेव्हाच तू यश मिळवू शकशील. मला वाटतं हा तरुणांना मेसेज देणं अतिशय आवश्यक आहे. यातून पैसे मिळत नाहीत हे तुम्ही करू नका. मला वाटतं तुम्ही करा, 10 वर्ष स्ट्रगल करा, तुम्हाला यश मिळेल. मला वाटतं तुम्ही 10 वर्ष कुठल्या क्षेत्रात काढल्यानंतर तुम्हाला टक्के टोपणे खाल्ल्यानंतर मार्ग आपोआप दिसायला लागतो. टी व्ही सिरियलमधले नट घ्या, नाटकातले नट घ्या, लेखक बघा, उपजीविका करता येईल. माझा अनुभव सांगतो. विकास सबनीस, मी, शिदा फडणीस, ज्ञानेश सोनार, खलील खानने पुण्याला बंगला बांधलेला. आम्ही चांगलं लाईफ व्यंगचित्रकलेवरती जगू शकतो. फक्त प्रयत्न करा, 10 वर्ष प्रयत्न करा ना. 10 वर्ष मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बघण्यापेक्षा, घालवण्यापेक्षा काय ते स्ट्रगल करा. हे माझं मत आहे. प्रत्येकाने आपलं मत मांडायला हरकत नाही. तुझं मत वेगळं असू शकेल. नाही, माझं मत हां थोडं वेगळं आहे. मी ह्याच्यासाठी एक चिंटूचाच एक किस्सा सांगतो की एक चिंटू केला होता की चिंटूचे बाबा बाहेरनं येत आहेत आणि मोबाईल आहे हातात आणि म्हणतात अरे बापरे बोंबलला माझा मोबाईल, बंद पडला. चिंटू म्हणतो बघू काय झालं आहे, घेतो, टुक 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 टुक, हां घ्या, झालं चालू. आई म्हणते शहाणा तो बाळ माझा, काय झालं होतं रे. चिंटू म्हणतो काही नाही ग, पप्पांनी चुकून चाइल्ड लॉक केलं होतं. तर ही अशी पिढी आहे. खरं सांगू का की आम्हीच यांच्याकडनं शिकत असतोय. मी आता हा गौरव इथे बसलेला आहे, तो समोर आयपॅड घेऊन स्केचेस करतोय वगैरे, हे आम्हाला नाही जमत. त्यामुळे मला असं वाटतं की नवीन पिढीने खूप चांगलं काम करावं
आणि ते बघून आम्ही इन्स्पायर व्हावं असंच मला वाटतं. म्हणजे आम्ही त्यांना शिकवायला जाण्यात काही पॉईंट नसतो, कारण त्यांना आपल्या पुढचं बरंच काहीतरी माहीत. आता पुढचं जे डिजिटल युग आहे, सोशल मीडिया वगैरे, आपण अबकडेमध्ये आहोत, म्हणजे ABCDमध्ये, आणि त्यांनी PhD वगैरेच्या आसपास ते गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना काय आम्ही शिकवणार? चारुहास पंडित यांचं बोलणं झाल्यानंतर प्रशांत आपलं परीक्षण करताना त्यानं जे अनुभवलं आहे, 650 चित्र किंवा जी जास्त संख्येची चित्र, एवढी चित्र बघणं सोपं काम नाही, परत त्यातून निवडणं, त्याविषयी माहिती सांगतील. त्यानंतर चारुहास पंडित एक डेमो दाखवतील, चिंटू कसा डेव्हलप होतो, चिंटू कॅरेक्टर कसं रेषातून डेव्हलप होतं ते आपण बघू. त्यानंतर आपण हा कार्यक्रम संपेल. चारुहास पंडित यांचं मला एक चित्र चांगलं आठवतं, जे पालकांनी जरूर बघितलं पाहिजे. की मी सतत माझा एक बोलण्याचा जो उद्देश आहे तुमच्या लक्षात आलं असेल, की करिअर, कुठल्याही कलेमध्ये करिअर होऊ शकतं, हेच मला असं परत परत सांगायचं आहे. पण पालक त्याला अडसर असतात. ते चारुहास पंडित यांचा चिंटू मला एक चांगला आठवतो आहे, की त्याच्यामध्ये चिंटू शर्ट घ्यायला दुकानामध्ये गेलेले आई वडील आहेत आणि मुलं पालकांच्या स्वाधीन आणि अधीन एवढे आहेत की तो चिंटू शर्ट काढतो आणि आईवडिलांना विचारतो, आई बाबा मला शर्ट आवडेल का? अप्रतिम भाष्य आहे. याच्यावर एक जस्ट हे करायच्या आधी सांगतो, कारण काहींना चिंटू माहीत असेल नसेल, म्हणून मी पुन्हा याच विषयावर, कारण जवळजवळ 22 वर्ष आणि आता अधूनमधून म्हणजे 30 वर्ष झाली आहे चिंटू. ते एक लोकांना हे असतं की सुचतो कसा, तर हाच विषय घेऊन की मुलं आणि आईवडील, आणि प्रत्येक मोठ्या माणसाला वाटत असतं आपला मुलगा मोठेपणी कोण होणार. मगाशी तू जे म्हणालास की डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. त्याच्यावर केलेला एक चिंटू आहे की चिंटूची मैत्रीण आहे मिनी. ती चिंटूला विचारते की काय रे चिंटू, तू मोठेपणी कोण होणार? माझ्या बाबांसारखा डॉक्टर होणार का तुझ्या पप्पांसारखा इंजिनियर होणार? चिंटू म्हणतो मी आजोबांसारखा पेन्शनर होणार आहे. हे जे आहे, आणि व्यंगचित्रकार प्रत्येक विषयाकडे वेगवेगळ्या दृष्टीने कसं बघू शकतो, की विषय हाच की मोठेपणी कोण होणार. तर त्याच्यावर एक केलेला मी फक्त एक चिंटू सांगतो की वेगळ्या दृष्टीने पण आपण कसं बघू शकतो एकाच विषयाकडे. की चिंटूचे आई पप्पा गप्पा मारत बसलेत आणि आई म्हणते, चिंटू एवढे चौकश प्रश्न विचारत असतो, मला वाटतं मोठेपणी तो शास्त्रज्ञ होईल. पप्पा म्हणतात नाही नाही, तो ज्या पद्धतीने खेळणी मोडतो ना, मला वाटतं तो इंजिनियर होणार. तेवढंच चिंटू बाहेर येतो आणि म्हणतो, आई पप्पा बँडवाला होण्यासाठी काय शिकावं लागतं? म्हणजे आपल्याला लहानपणी तुम्हाला आठवत असेल काय व्हायचं होतं, म्हणजे आपल्याला ते इंजिन ड्रायव्हरची क्रेज असायची वगैरे, पण हे पुढे पुढे बदलत जातं. पण हे मुलांचं भावविश्व वेगळं असतं आणि पालक उगाचच मध्ये मध्ये त्याच्यात लुडबुड करत असतात. आणि आता तर इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत मुलांना पुढच्या पिढीला, सो पालकांनी फार लुडबुड करू नये. मला वाटतं योग्य ठिकाणी थांबणं, कारण बोलण्यासारखं खूप आहे. योग्य ठिकाणी थांबणं, हां एक मिनिट देतो. योग्य ठिकाणी थांबणं हे योग्य आहे. त्यानंतर प्रशांत कुलकर्णी बोलतील. एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही सगळे चिंटू, आम्ही अजूनही लहान आहोत मनाने. आमचे जे केस आहेत ना ते उन्हाने पांढरे झालेले आहेत, हे लक्षात घ्या. तर प्रशांत कुलकर्णी आपलं मत जरा व्यक्त करत, त्याला विचार. इतके वर्ष आम्ही चिंटू पाहतो आहोत, त्याचं यश आहे ते त्याच्या फ्रेशनेसमध्ये. म्हणजे अजूनही तो पाहावासा वाटतो आणि त्याच्यात जो शेवटी जो सरप्राईज एलिमेंट, जो विनोद असतो, तो अजूनही तितकाच ताजा आहे, याविषयी काही वादच नाही. आणि म्हणूनच तो इतके वर्ष टिकलेला आहे. पण प्रत्येक वयोगटामध्ये म्हणजे पहिली 5 वर्ष चिंटूचं जे भवितव्य असेल त्यावेळेला त्याला काय व्हावंसं वाटत, अजूनही त्याला काय व्हावं असं वाटत असेल. पण आत्ता कसं सगळे सॉफ्टवेअर इंजिनियर्स वगैरे झाले, त्यावेळेला इंजिनियर्स होते, डॉक्टर्स होते, अजून काही होते. त्याची स्वप्न काय असावीत इतक्या वर्षानंतर? पुन्हा तुम्हाला पालकांच्याच कॅटेगरीत टाकतोय की त्याची स्वप्न काय असावी मी नाही ठरवू शकत. तू त्याचा निर्माता आहेस म्हणून हो, म्हटलं. पण निर्माता असलो, शेवटी मुलांचा निर्माता आई वडीलच असतात. फक्त मुलांना मुलांची स्वप्न पाहू द्या. त्यामुळे तो काय स्वप्न बघू शकेल पुढे याचं मी दडपण त्याच्यावर कधीच लादणार नाही. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे मुलांना त्यांची स्वप्न पाहू द्या, हे अंडरलाईन करण्यासारखं वाक्य आहे. त्यात पालकांनी लोडबोड करू नये, म्हणूनच मुद्दाम हा प्रश्न विचारला मी तुला. धन्यवाद. धन्यवाद. मित्रो, आपण कार्यक्रम संपवण्यात प्रशांत कुलकर्णी यांचं बोलून झाल्यानंतर चारुहासजी चिंटू कसा तयार होतो एकेका रेषातून ते आपण डेमो बघणार आहोत. तर प्रशांत, तुझे अनुभव सांग.
परीक्षणासाठी असंख्य चित्र माझ्याकडे आली आणि त्याच्यातून संजयनी मला काही कॅटेगरी सांगितलं होतं की ही कॅटेगरी या वयोगटाची आहे आणि त्यांना पहिलं दुसरं तिसरं आणि काही उत्तेजनार्थ अशी पारितोषिकं द्यायची आहेत. हे अतिशय अवघड काम आहे, कारण जेव्हा तुमच्यासमोर एकदम धाडकन 200-300 व्यंगचित्र येतात आणि त्याच्यातली निदान 50-60 अशी असतात की ती तुम्हाला आवडतातच आणि त्याच्यातून नेमकी 5-6 काढायची, तर इट्स व्हेरी डिफिकल्ट जॉब. पण 5च काढायचे आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला थोडासा तो क्रिटिकल एक दृष्टिकोन ठेवावा लागतो आणि ते शोधावी लागतात. तर 2 गोष्टी फक्त मी महत्त्वाच्या मानल्या, ते म्हणजे तो व्यंगचित्रकार कशा पद्धतीने विचार करतो आहे आणि तो कशा पद्धतीनं ते व्यक्त करतो आहे. तर ह्या 2 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटल्या आणि त्याच्या अनुषंगानंच मी प्रत्येक कॅटेगरीमध्ये 5-5 व्यंगचित्र निवडली. अतिशय अवघड काम होतं, एक 5-600 चित्र पाहणं, परंतु तो एक आनंदही अनुभव पण होता. कारण मी वाटतं संध्याकाळी 6ला सुरू केलं, रात्री 2-2:30ला मी तुला मेसेज केला की आत्ता सगळं झालेलं आहे. पण इट वॉज अ व्हेरी म्हणजे मला सगळ्या व्यंगचित्रकारांचं कौतुक वाटलं की ते खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. म्हणजे इतक्या वेगळ्या, विशेषतः मला त्याच्यातलं जे गिटारचं जे कार्टून आहे ना, ते मला फार एकदम प्रभावी वाटलं. आणि त्याच्यानंतर आता एकदम आठवत नाही आहेत, पण ते मुंग्यांचं पण एक कार्टून छान आहे की तो जसं महागाई जशी वाढत जाते तसंच तो मुंगीकडे, ते चांगलं वाटलं मला कार्टून. ते चित्रातून व्यंगचित्रकारानं चित्रातून व्यक्त व्हावं, तर त्या दृष्टिकोनातून मला ते कार्टून अतिशय आवडलं. हा आनंद अंकुश आमचा कार्टून्स कॅफे क्लबचाच विकास सबनीस आणि आमचा विद्यार्थी आहे की व्यंगचित्रकलेतून काय करतात. अनेक त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती बक्षिसं मिळालेली आहेत आणि प्रशांत कुलकर्णी सारख्या निष्णात, ज्याला दिग्गज शब्द हल्ली कोणालाही वापरतात, प्रशांत कुलकर्णी हा दिग्गज व्यंगचित्रकार, अभ्यासू, प्रचंड अभ्यास आहे त्याचा, व्यंगचित्रकलेचा व्यासंग आहे. अशा व्यंगचित्रकाराने याची निवड करावी ही मोठी गोष्ट आहे. तर पुन्हा एकदा अभिनंदन. बस, कारण त्याच्यातलं म्हणजे मला जे पहिलं दिसलं ना की महागाईमुळं तो मनुष्य मेटाकुटीला आलेला आहे आणि तो मुंग्यांच्याकडे बघून स्वतःचं जीवन त्याच्याबद्दल, मुंग्या सतत कार्यरत असतात आणि त्या पाठीवरती काहीतरी वाहून नेत असतात वगैरे, तर ते त्यांना अंगीकारलेले आहे, हे त्यांना व्यक्त केलं. मला खूप आवडलं ती कल्पना. आणि खरं म्हणजे ते पहिलं दुसरं तिसरं असं त्यात फार काही नाही आहे. सगळी माझ्या मते एकाच पात्रता मिळवणारी सगळी चित्र आहेत, अतिशय चांगली आहेत. आणि इतक्या संख्येनं व्यंगचित्र येत आहेत ना, हे सगळ्यात फार मला आनंद वाटला त्याचा. आणि व्यंगचित्रकार आहेत कुठे असे अनेक संपादक म्हणतात, पण आहेत, शोधा तर नक्की सापडतील. चांगले व्यंगचित्रकार नक्कीच आहेत. काही वेळा थोडंसं ग्रूम करावं लागतं अनेक व्यंगचित्रकारांना, थोडी दिशा द्यावी लागते. आपण इतिहास पाहिला तर कितीतरी लोकांना वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांचं मार्गदर्शन मिळालं म्हणून ते पुढे मोठे झाले. अगदी म्हणजे शिद फडणीस असतील, सरवटे असतील, इव्हन बाळासाहेब ठाकरे असतील, यांना कोणाचं ना कोणाचं तरी मार्गदर्शन त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये मिळालं म्हणून तर ते पुढे गेले. तशा पद्धतीनं मार्गदर्शन या व्यंगचित्रकारांना जर का मिळालं नवीन पिढीतल्या, तर नक्कीच आपल्याला उत्तमोत्तम व्यंगचित्र पाहायला मिळतील. आणि मगाचा जो विषय होता त्या अनुषंगाने नवीन व्यंगचित्रकारांना काय सल्ला द्यायला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना, भरपूर व्यंगचित्र पहा, देशी परदेशी, आणि त्याचं काय कशामुळं ती चांगली वाटतात याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. ते असेल तर मग आपल्यात हळूहळू ते झिरपत जातं आणि आपणही तशा पद्धतीनं काम करण्याची एक पात्रता तयार होते. पण मला अतिशय चांगला अनुभव वाटला आणि मी एवढी सगळी चित्र पाहिल्यानंतर मला एवढा मी दमछाक झाली म्हणून मी लगेच 2 दिवस पुण्याला गेलो, तर मी आत्ताच येतो आहे. थँक्यू. व्यंगचित्र कशी पाहावेत, चित्रांचा कसा आस्वाद घ्यावा याविषयी प्रशांत कुलकर्णी एक छान कार्यक्रम करतात. एस्थेटिक्स, ज्याला सौंदर्यशास्त्र म्हणतो, की एखाद्या गोष्टीमध्ये सौंदर्य कसं बघावं, तेही लेक्चर आपण पुढच्या आपल्या एखाद्या कार्यक्रमात प्रशांत कुलकर्णीचं आपण ठेवणार आहोत. तर चारुहासजींना विनंती करतो की, चारुहासजी वगैरे नाहीत, आम्ही मित्र आहोत, तुम्ही पाहिलं असेल का, आम्ही चारुहासजी वगैरे तुमच्यासाठी म्हणावं लागतं. हा चारुहासला मी विनंती करतो त्याने चिंटू काढावा. आता फक्त संपूर्ण विनोद वगैरे हे करत नाही, तर चिंटूचं कॅरेक्टर काढतो. जेव्हा चिंटू हे पात्र निर्माण करायचं ठरलं तेव्हा एका मुलाचं आमच्या डोक्यात कन्सेप्ट होता की एक लहान मुलगा, कारण तो लहान मुलगा लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा. म्हणजे चिंटू ही मालिका लहान मुलांसाठी असं नाही तर ते संपूर्ण कुटुंबासाठी आहे. त्यामुळे एक इनोसंट चेहरा असलेला, अतिशय निरागस चेहरा असलेला असा हे मुलगा
पण त्याच्यात खट्याळपणा पण हवा. जसे आपण सगळेच लहानपणी होतो, मग ते मुलगा मुलगी कोणी असेल, की एक त्याच्यात निरागसपणा असतो, एक खट्याळपणा असतो, एक खोडकरपणा असतो. ते त्या पात्रात यावं या दृष्टीने त्याची रचना केली आहे. धन्यवाद. सर्वांचेच आभार आणि सर्व कार्टुनिस्ट कंबाईन व्यंगचित्रकारांतर्फे सगळ्यांचे आभार मानतो. आपण या कार्यक्रमाला आला आणि सर्वांचं सर्व बक्षीसपात्र व्यंगचित्रकारांचं हार्दिक अभिनंदन. कार्यक्रम मित्रो, आजचे कार्यक्रम संपले असं मी जाहीर करतो. आता आपण खरोखरच घरी जायला हरकत नाही. फक्त जाण्यापूर्वी जरा व्यंगचित्र बघा. धन्यवाद.